Hello students, my name is Parag Desle and I welcome you all in this lecture series on engineering thermodynamics. आपण आधीच्या सेशन्समध्ये थर्मोडायनामिक्सची थेअरी बघितलेली आहे, बेसिक डेफिनेशन्स बघितल्या होत्या. आज आपण त्याच्यावरती एमसीक्यू सेशन्स बघणार आहोत. जसं मी स्ट्रॅटेजी लेक्चरमध्ये पण तुम्हाला सांगितलं होतं की जोपर्यंत तुम्ही एमसीक्यूची प्रॅक्टिस प्रॉपर करणार नाही, तोपर्यंत कॉन्फिडन्स येणार नाही. एमसीक्यूची प्रॅक्टिस आपल्याला 2 टप्प्यात करायची आहे. पहिलं म्हणजे आपल्याला सेक्शन वाईज प्रॅक्टिस करायची. जसा जो टॉपिक अभ्यास केला, त्याच्या पर्टिक्युलर रिलेटेड जे एमसीक्यूज आहेत तेवढ्याच आपल्याला बघायच्या आहेत. आणि जेव्हा आपला एक ॲग्रीगेट अभ्यास होऊन जाईल, बऱ्यापैकी मॉड्यूल्स आपण कव्हर करून घेऊ आणि मग आपल्याला सगळ्या एमसीक्यू ज्या विचारलेल्या आहेत किंवा ज्या टेस्ट सिरीज आहेत, फुल लेंथ टेस्ट सिरीज त्यांना आपल्याला बघायचं आहे. कारण फुल लेंथ टेस्ट सिरीजमध्ये काय होतं, की असे काही क्वेश्चन्स असतात जे मल्टिपल टॉपिक्सवरती डिपेंड असतात आणि ते डायरेक्ट अटेम्प्ट करायला गेलं तर आपला कॉन्फिडन्स कमी होतो. म्हणून आपण काय करणार, की आपण टॉपिक वाईज स्टडी करणार आणि टॉपिक वाईज एक पर्टिक्युलर टॉपिक स्टडी केल्यानंतर जसं बेसिक डेफिनेशन आपण स्टडी केले आहेत ऑलरेडी, त्याच्यावरचे एमसीक्यूज लगेच सॉल्व्ह करायचे जे आणि ते एमसीक्यूज एकदम सॉर्टेड एमसीक्यूज असतील जे मी शॉर्टलिस्ट करून ठेवलेले आहेत जे फक्त त्या पर्टिक्युलर टॉपिकवरती डिपेंड असतील. ज्याच्याने आपल्याला कॉन्फिडन्स बिल्ड होईल, एमसीक्यू सॉल्व्ह करण्याची प्रॅक्टिस पण होईल. ह्या एमसीक्यू सेशन्समध्ये आपण बरेचसे एमसीक्यूज हे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स मधून घेतलेले आहेत. आपल्याला जसं माहिती असेल की मागच्या आतापर्यंत जवळजवळ 7 एक्झाम झालेले आहेत. 2002 असेल, 2003 असेल, नंतर 2007 असेल, 2011, 2013 आणि 2017 आणि 2020 अशा AMVIच्या 7 एक्झाम्स होऊन गेलेल्या आहेत. त्या 7ही एक्झाम्सचे क्वेश्चन पेपर जे आहेत, जे आपण ऑलरेडी अनालाइज केलेले आहेत, त्यांच्यातले क्वेश्चन सेग्रिगेट केलेले आहेत युनिट वाईज, टॉपिक वाईज आणि ते क्वेश्चन्स आपण त्या वेळी जसं जसं तो टॉपिक होईल त्याच्यानंतर आपण घेणार आहोत. जसं आजच्या सेशनमध्ये आपण 20-25 एमसीक्यूज बघणार आहोत. यातले 4-5 एमसीक्यूज जे आहेत ते पीवायक्यूज आहेत. ओके. सो सिमिलर पॅटर्न मध्ये आपण फक्त टॉपिक वाईज एमसीक्यूज बघणार आहोत आणि त्याच्यात आपण पीवायक्यूज पण इन्क्लूड केलेले असतील. असा एकही क्वेश्चन प्रिव्हियस इयर क्वेश्चन पेपर्स मधला नाहीये जो आपल्या पूर्ण कोर्स स्ट्रक्चर मध्ये कव्हर होणार नाही. कुठे ना कुठे तो आपण त्याला मर्ज केलेला आहे, त्याला आपण बरोबर सेग्रिगेट केलेला आहे टॉपिक वाईज. सो लेट अस स्टार्ट विथ द टुडे सेशन. आपण आज काय करणार आहोत, बेसिक थर्मोडायनामिक्सच्या ज्या कन्सेप्ट्स आहेत, बेसिक लॉज, बेसिक डेफिनेशन जे आहेत त्याच्यावरचे एमसीक्यूज आपण बघणार आहोत. ठीक आहे. सो लेट अस पहिला क्वेश्चन बघितला तर काय म्हणतोय, द मॅक्रोस्कोपिक अप्रोच इन द थर्मोडायनामिक्स डील्स विथ. आता 2 प्रकारचे अप्रोचेस आपल्याला माहिती आहेत, आपण पहिल्या सेशन मध्ये बघितले ऑलरेडी, मॅक्रोस्कोपिक आणि मायक्रोस्कोपिक. मॅक्रो म्हणजे काय, की ओव्हरऑल ऍग्रिगेट सिस्टमला आपण कन्सिडर करणार, कुठल्याही एका पार्टिकल वरती फोकस करणार नाही. त्याला आपण काय म्हणतो, मॅक्रो. मोठं मोठं म्हणजे पूर्ण सिस्टम आपण कन्सिडर करणार. ऍग्रिगेट सिस्टम कन्सिडर करून आपण प्रॉपर्टीज मेजर करणार, त्याला आपण मॅक्रोस्कोपिक म्हणतो. आणि मायक्रोस्कोपिक म्हणजे काय, एका पर्टिक्युलर पार्टिकलवरती आपण फोकस करणार, त्या पार्टिकलचं बिहेवियर स्टडी करणार. असं आपण सगळ्या पार्टिकलचं बिहेवियर पार्टिक्युलर लेवलला म्हणजे मॉलिक्युलर लेवलला आपण स्टडी करतो आणि त्याचं ऍग्रिगेशन, त्याचं ऍव्हरेजिंग मॅथमॅटिक्स वापरून करतो. त्याला आपण म्हणतो मायक्रोस्कोपिक थर्मोडायनामिक्स म्हणजे स्टॅटिस्टिकल थर्मोडायनामिक्स. आताचा क्वेश्चन जो आहे तो बघा काय आहे, मॅक्रोस्कोपिक अप्रोच इन द थर्मोडायनामिक्स डील्स विथ. कधीही एमसीक्यू सॉल्व्ह करत असताना 4ही ऑप्शन वाचल्याशिवाय फायनल आन्सर द्यायचं नाही. बऱ्याच वेळा काय होतं, आपल्याला पहिले 2 ऑप्शन्स मध्येच दुसरा ऑप्शन बरोबर वाटायला लागतो आणि आपण तो टिक करून मोकळं होतो किंवा तो म्हणजे आपण फायनल कन्सिडर करून पुढे जातो. पण तसं कधीच करायचं नाही. कितीही सोपं वाटत असलं तरी 4 ऑप्शन्स आपल्याला पूर्ण वाचायचे आहेत, एकदा व्हेरीफाय करायचे आणि मग पुढे जायचे. पहिला ऑप्शन काय आहे, बिहेवियर ऑफ इंडिव्हिज्युअल पार्टिकल, बिहेवियर ऑफ इंडिव्हिज्युअल मॉलिक्युल. दॅट इज नॉट पॉसिबल. काय म्हणतोय, मॅक्रो आहे म्हणजे ओव्हरऑल सिस्टम कन्सिडर करायची आहे, तर इंडिव्हिज्युअल मॉलिक्युल चालणार नाही. सो ऑप्शन ए येणार नाही. ऍव्हरेज बिहेवियर ऑफ लार्ज नंबर ऑफ मॉलिक्युल्स. आता ऍव्हरेज बिहेवियर ऑफ लार्ज नंबर ऑफ मॉलिक्युल्स म्हणलेलं आहे. अजून आता हे थोडं आपल्याला बरोबर वाटत असलं तर लगेच फायनल करायचं नाही, पुढे जायचं. नाही कळतंय, पुढे जायचं. क्वांटम बिहेवियर. क्वांटम म्हणजे काय, मॉलिक्युलर लेवल. क्वांटम बिहेवियर ऑफ ॲटम्स. आणि फायनल काय, ऍटॉमिक स्ट्रक्चर ऑफ मॅटर. ऍटॉमिक स्ट्रक्चर ऑफ मॅटर. आता ऍटॉमिक तर येणार नाही, ऍटॉमिक लेवलला आपण जातच नाही. क्वांटम म्हणजे अगेन मॉलिक्युलर, ऍटॉमिक लेवलला जातच नाही. मग काय आता, ऍव्हरेज बिहेवियर ऑफ लार्ज नंबर ऑफ मॉलिक्युल्स. लार्ज नंबर ऑफ मॉलिक्युल्सला आपण एकत्र कन्सिडर करतो आणि त्याचा ऍव्हरेज बिहेवियर घेतो, त्याला आपण काय म्हणतो, मॅक्रोस्कोपिक. सो ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट ऑप्शन. ओके. मायक्रोस्कोपिक क्लिअर झालंय सगळ्यांना. थेअरीमध्ये आपण डिटेल डिस्कस केलेलं आहे. सो आन्सर इज ऍव्हरेज बिहेवियर ऑफ लार्ज नंबर ऑफ मॉलिक्युल्स. वाय, मॅक्रोस्कोपिक थर्मोडायनामिक्स स्टडीज बल्क प्रॉपर्टीज म्हणजे पूर्ण सिस्टमच्या प्रॉपर्टीज एकत्र आपण स्टडी करतो, एका पर्टिक्युलर मॉलिक्युलवरती फोकस करत नाही. लाईक प्रेशर, टेम्परेचर, व्हॉल्यूम, विदाउट कन्सिडरिंग इंडिव्हिज्युअल मॉलिक्युलर बिहेवियर. इट इज ऑल्सो कॉल्ड एज क्लासिकल थर्मोडायनामिक्स. हे आधीच्या काळापासून आपण थर्मोडायनामिक्स या पद्धतीने स्टडी करतो, म्हणून याला आपण क्लासिकल म्हणतो. जसं एखाद्या रिव्हरमध्ये किंवा एखाद्या फ्लोमध्ये आपल्याला व्हेलॉसिटी मोजायची, तर त्याच्यात 2 ऑप्शन्स आहेत माझ्याकडे. एक, मी काय करणार, एका स्टेशनवरती थांबणार आणि त्या स्टेशनला तिथल्या पर्टिक्युलर पॉइंटला जाणाऱ्या सगळ्या मॉलिक्युलची व्हेलॉसिटी मोजणार. दिस इज कॉल्ड एज मायक्रोस्कोपिक. ओके. आणि दुसरं काय आहे, की त्या पार्टिकल सोबत मी बोटमध्ये बसणार, समजा नदी आहे, नदीत बसणार आणि त्या पार्टिकलला फॉलो करत त्याच्यासोबत जाणार आणि त्याच्या व्हेलॉसिटीचं रेकॉर्ड ट्रेस करणार.
ह्याला म्हणतात मायक्रोस्कोपिक, म्हणजे एका पर्टिक्युलर मॉलिक्युलर लेवलला मी जातोय. याच्याच एक पॅरलल कन्सेप्ट आपल्याला फ्लुइड मेकॅनिक्स मध्ये पण आहे, लॅग्रेंजियन अप्रोच आणि ऑयलरन अप्रोच. ऑयलरन अप्रोच जो आहे तो आपला मायक्रोस्कोपिकला अनालॉगस आहे आणि लॅग्रेंजियन अप्रोच जो आहे तो मायक्रोस्कोपिकला अनालॉगस आहे. ठीक आहे, फ्लुइड मेकॅनिक्स मध्ये पण आपण त्याला स्टडी करणार आहोत. सो दिस इज ऑल अबाउट मायक्रोस्कोपिक. लेट अस सी द नेक्स्ट क्वेश्चन. मायक्रोस्कोपिक अप्रोच. आता हे काय म्हणतोय तो? मायक्रोस्कोपिक अप्रोच मेनली बेस्ड ऑन, आता काय काय देतोय तो बघा. मायक्रोस्कोपिक मध्ये म्हणतोय तो लॉज ऑफ क्लासिकल थर्मोडायनामिक्स. आता मायक्रोस्कोपिक आणि क्लासिकल हे अगेन अपोजिट शब्द आहेत. Microscopic is advanced thermodynamics which needs mathematics, statistics. So it is advanced thermodynamics which will not be classical, right? सेकंड इज फ्लुइड मेकॅनिक्स. आता फ्लुइड मेकॅनिक्स हा सब्जेक्ट आहे, त्याच्यात मायक्रोस्कोपिक वापरायचं की मॅक्रोस्कोपिक वापरायचं डिपेंडिंग ऑन सिच्युएशन, डिपेंडिंग ऑन नीड आपण ठरवतो. म्हणजे असं एका सब्जेक्टवरनं आपण पूर्ण सब्जेक्ट आपण मायक्रोस्कोपिकच्या स्टडीच्या अंडर करतो असं आपण सांगू शकत नाही, म्हणून हे पण येणार नाही. म्हणजे ए नाही आला, बी नाही आला. तिसरं काय? स्टॅटिस्टिकल थर्मोडायनामिक्स, स्टॅटिस्टिकल मेकॅनिक्स म्हणजे मॅथमॅटिक्स. सो मॅथमॅटिक्स आपल्याला माहिती आहे की मायक्रोस्कोपिक मध्ये लागतंय, बरोबर. म्हणजे आपल्याला ऑप्शन सी बरोबर वाटतोय आता या मिनिटाला. पुढे वाचूया. चौथा काय ऑप्शन आहे? हीट ट्रान्सफर. हीट ट्रान्सफर पण अगेन सब्जेक्ट आहे, त्याच्यात मायक्रोस्कोपिक पण लागू शकते किंवा मॅक्रोस्कोपिक पण वापरू शकतो, म्हणजे हे पण येणार नाही. म्हणजे फायनल आन्सर काय आपलं? स्टॅटिस्टिकल मेकॅनिक्स, म्हणजे त्याच्यात मॅथमॅटिक्स वापरून आपण ऍव्हरेजिंग करणार, त्याला आपण म्हणतो मायक्रोस्कोपिक. सो ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट आन्सर. ओके. Microscopic analysis studies the behavior of individual molecules, and using statistical mechanics or statistical methods, mathematical methods, we try to average that. Okay, so mathematics is important here. That is why the option is statistical mechanics. Let's go for next. What I suggest is that whenever I display the question, I want you to pause the question, read the question at your own, and then try to answer at your own, and then learn, then go for the explanation. Okay. The state postulate states that the thermodynamic state of a simple compressible system is completely specified by. आता पहिला शब्द काय आलाय? स्टेट पॉस्ट्युलेट. आपल्याला स्टेट पॉस्ट्युलेट म्हणजे काय ते माहिती आहे का? स्टेट पॉस्ट्युलेट आपल्याला एक नियम सांगतोय. तो नियम म्हणजे काय? की कुठल्याही थर्मोडायनामिक सिस्टमचं, म्हणजे कुठल्याही त्यातल्या त्यात कुठली सिंपल कॉम्प्रेसिबल सिस्टमची स्टेट जर आपल्याला डिफाईन करायची असेल 2 डायमेन्शनल प्लॉट वरती, म्हणजे प्रेशर, व्हॉल्यूम, टेम्परेचर, एंट्रोपी, लाईक दॅट, अशा कुठल्याही दोन प्रॉपर्टीजच्या चार्टवरती, प्रॉपर्टी डायग्राम वरती आपल्याला एक स्टेट डिफाईन करायची असेल तर कमीत कमी 2 इंडिपेंडंट प्रॉपर्टीज आपल्याला माहिती पाहिजे. येस ऑर नो? म्हणजे मला फक्त व्हॉल्यूम माहिती असेल तर चालेल का? नाही, कारण की ह्या व्हर्टिकल लाईन वरती सगळ्या पॉईंटचा व्हॉल्यूम काय आहे? सेम आहे. म्हणजे मला दुसरी प्रॉपर्टी लागेल, डायरेक्ट प्रेशर. म्हणजे मला प्रेशर प्लॉट केलं मी, ही लाईन आणि ही लाईन जिथे इंटरसेक्ट करेल ही मला स्टेट मिळाली त्या पॉईंटची. म्हणजे एक स्टेट डिफाईन करण्यासाठी मला 2 प्रॉपर्टीज लागल्यात. आता या 2 कुठल्या प्रॉपर्टीज पाहिजेत? तर इंडिपेंडंट पाहिजेत, म्हणजे इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीज पाहिजेत. काय इम्पॉर्टंट वर्ड आहे याच्यात? वी नीड 2 इंडिपेंडंट इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीज. ठीक आहे. जसं तुम्हाला कोणी माहिती दिली व्हॉल्यूमची, बरोबर. मास आणि व्हॉल्यूम या 2 प्रॉपर्टीज दिल्या, तर ह्या इंडिपेंडंट नाहीत. डेन्सिटी देऊन दिली, व्हॉल्यूम आणि डेन्सिटी देऊन दिली, ह्या इंडिपेंडंट प्रॉपर्टीज नाहीत. ओके. सो यू नीड 2 इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीज, independent properties like pressure or temperature, temperature or volume, volume or pressure, like that. ओके. आणि मग म्हणजे आता समजा इथे जर आपल्याला प्रेशर न देता त्यांनी काय केलं असतं, समजा टेम्परेचर दिलेलं असतं, तर आपल्याला स्टेट 1 कशी मिळाली असती? बिकॉज प्रेशर अँड टेम्परेचर आर इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीज, राईट. आपण प्रेशरवरनं समजा टेम्परेचर दिलं तर टेम्परेचरवरनं आपण प्रेशर काढून घेणार थर्मोडायनामिक रिलेशन्स वापरून. कुठल्या टाईपचा गॅस आहे, कुठल्या टाईपचा सबस्टन्स आहे, त्याच्यासाठी कुठलं थर्मोडायनामिक रिलेशन आहे ते वापरून त्या टेम्परेचरच्या व्हॅल्यूवरून आपण प्रेशरची व्हॅल्यू काढून घेऊ शकतो आणि तिथे प्लॉट करून अगेन आपल्याला स्टेट नंबर 1 मिळू शकते. म्हणजे कुठल्याही 2 इंडिपेंडंट प्रॉपर्टीज मला माहिती असतील तर उरलेल्या सगळ्या प्रॉपर्टीज मी कम्प्लीट करू शकतो युझिंग थर्मोडायनामिक रिलेशन्स. ओके. अँड दॅट इज वाय मिनिमम. आता फक्त माझ्याकडे एकच प्रॉपर्टी असेल तर ते शक्य नाहीये. केव्हा शक्य नाहीये? जेव्हा माझ्याकडे एक प्रॉपर्टी असेल तर मला स्टेट मिळणार नाही, आणि माझ्याकडे 2 अशा प्रॉपर्टीज ज्या डिपेंडंट आहेत तरी पण मला स्टेट मिळणार नाही. म्हणजे एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी जर माहिती असतील 2 मला, तर चालणार नाही, कारण की त्या दोन्ही एकमेकांवरती डिपेंड आहेत. तर एकाची इन्फॉर्मेशन देणं म्हणजे दुसऱ्याची इन्फॉर्मेशन देणं आहे. म्हणजे माझ्याकडे इंडायरेक्टली एकच इन्फॉर्मेशन आहे, मला 2 इन्फॉर्मेशन पाहिजेत, इंडिपेंडंट इन्फॉर्मेशन पाहिजेत, म्हणजे 2 इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीज पाहिजेत. वाचा इथे काय, 1 इंडिपेंडंट इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी नाही चालणार, 2 लागतात आपल्याला. तर इथे 2 आहेत, 2 हे आपण होल्डवर ठेवू. तिसरं वाचून घ्या काय, 3 इंडिपेंडंट, 3 ची गरजच नाही, 2 वरती सफिशियंट आहे. यांच्यापैकी आता 2 बघा, 2 एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीज अँड 2 इंडिपेंडंट इंटेन्सिव्ह प्रॉपर्टीज. कुठला ऑप्शन आहे? एक्सटेन्सिव्ह नाही चालणार.
कुठल्या पाहिजेत? इंटेन्सिव्ह पाहिजे. इंटेन्सिव्ह काय आहे, एक्सटेन्सिव्ह काय आहे, हे आपण थेअरीमध्ये डिस्कस केलेलं आहे. डायरेक्ट एमसीक्यू सेशनवरती जम्प करायचं नाहीये. तुम्ही जर मला युट्यूबवरती डायरेक्ट बघत असाल तर तुम्ही आय सजेस्ट यू की तुम्ही हे लेक्चर डायरेक्ट बघू नका, कारण की याच्याने कन्फ्युजन वाढेल किंवा थोडं कठीण वाटायला लागेल. आय सजेस्ट की याचं थेअरी जे बॅकअप लेक्चर आहे ते पूर्ण करा आधी आणि मग इकडे या. ठीक आहे. सो लेट अस गो फॉर दी नेक्स्ट क्वेश्चन. हे एक्सप्लेनेशन मी जे ऑलरेडी केलंय ते इथे लिहिलेलं आहे. सिंपल कॉम्प्रेसिबल सिस्टमसाठी ऍप्लिकेबल आहे. नाव a definite area or the space where some thermodynamic process takes place is known as. अशी एखादी जागा जिथे थर्मोडायनामिक प्रोसेस होते त्याला काय म्हणतात? वेअर थर्मोडायनामिक प्रोसेस टेक्स प्लेस, म्हणजे अशी एखादी गोष्ट जिचा मी अभ्यास करतोय आणि जिथे सगळं चाललेलं आहे त्याला आपण काय म्हणतो? त्याला आपण सिस्टम म्हणतो. एनिथिंग अंडर कन्सिडरेशन, एनिथिंग अंडर स्टडी, एनिथिंग आता जिथे प्रोसेस चालली त्याचाच तर मी स्टडी करणार, बरोबर ना? किंवा मला ज्याचा स्टडी करायचा आहे तिथे ती प्रोसेस होणार आहे, म्हणजे त्या लोकेशनला आपण काय म्हणणार? थर्मोडायनामिक सिस्टम म्हणणार. काय ऑप्शन्स आहेत? एकदम व्हेरी सिंपल. याच्यातला थर्मोडायनामिक सायकल येणार नाही, थर्मोडायनामिक प्रोसेस येणार नाही. प्रोसेस चाललीच आहे तर तिला थर्मोडायनामिक प्रोसेस कसं म्हणणार? तो कुठला लॉ नाहीये. ती काय आहे? जागा आहे. जागा म्हणजे काय? ती स्पेस आहे जिचा आपण स्टडी करणार आहे. मग ती कॉम्प्रेसर असेल, तर कॉम्प्रेसर असेल, इंजिन असेल किंवा एखादा रूम असेल, काही ज्याचा मला स्टडी करायचा आहे त्याला आपण काय म्हणतो? थर्मोडायनामिक सिस्टम. सो द आन्सर इज ए. वी नो दॅट थर्मोडायनामिक सिस्टम म्हणजे काय? जिचा मला स्टडी करायचा आहे, मी ठरवतो बाउंड्री कुठे आहे, याचा आपण डिटेल डिस्कशन क्लासमध्ये केलेलं आहे. बाउंड्री ही फिक्स राहू शकते, बाउंड्री ही मुव्हेबल राहू शकते, बाउंड्री ही ऍक्च्युअल राहू शकते किंवा ही इमॅजिनरी राहू शकते, बरोबर ना? ह्याचे सगळे एक्झाम्पल्स मी डिटेलमध्ये दिलेले आहेत. आणि ती बाउंड्री काय करते? सराउंडिंग पासून त्या सिस्टमला सेपरेट करते. बाउंड्री आपण लोकेट करतो आणि या सगळ्या गोष्टींना मिळून काय म्हणतो? आपण युनिव्हर्स म्हणतो, बरोबर? ह्याच्यातला आन्सर काय आहे? अशी स्पेस जिचा मला स्टडी करायचा आहे ती काय आपली थर्मोडायनामिक सिस्टम आहे. ऑप्शन नंबर ए इज द करेक्ट आन्सर. नेक्स्ट, अन ओपन सिस्टम इज वन इन विच. कधी एमसीक्यू स्टडी करताना मी नेहमी सांगतो हे की कधी एमसीक्यू स्टडी करताना आपल्याला कुठला करेक्ट ऑप्शन आहे तो बघून पुढे नाही जायचंय. उरलेले 3 ऑप्शन का करेक्ट नाहीयेत त्याच्यावरती पण आपण विचार करायचा आहे, बरोबर? अन ओपन सिस्टम इज वन इन विच हीट अँड वर्क क्रॉस द बाउंड्री बट मास डज नॉट. म्हणजे ओपन सिस्टम मध्ये तो काय म्हणतोय? आता आधी ओपन सिस्टम काय आहे ते आपण स्टडी करून घेऊ. ओपन सिस्टम म्हणजे काय? एनिथिंग, एनी सिस्टम, देर विल बी बाउंड्री. ह्याच्यात 2 गोष्टी असतात, एक मास असतं आणि एक एनर्जी असतं. जर मास एक्सचेंज करतोय पहिली कंडिशन, आणि दुसरी कंडिशन एनर्जी एक्सचेंज होते. या दोघा गोष्टी जर होत असतील तर त्याला आपण काय म्हणतो? ओपन सिस्टम. क्लासमध्ये मी सांगितलंय ऑलरेडी की मास जर एक्सचेंज होत असेल तर बाय डिफॉल्ट एनर्जी एक्सचेंज होतेच होते. ती सेकंड कंडिशन चेक करण्याची पण गरज नाही. जिथे जिथे मास एक्सचेंज होतं त्याच्यासोबत त्याची इंटरनल एनर्जी पण एक्सचेंज होते, म्हणजे एनर्जी एक्सचेंज होतेच होते. म्हणून हीट असेल की नाही, वर्क असेल की नाही, काही फरक पडत नाही. जिथे मास एक्सचेंज होतोय तिथे ती ओपन सिस्टमच असते. म्हणजे आपल्याला याच्यात काय व्हेरीफाय करायचंय? कुठे मास एक्सचेंज होतोय. आता काय म्हणतोय बघा, हीट अँड वर्क क्रॉस द बाउंड्री बट मास डज नॉट. मास डज नॉट म्हणजे चालणारच नाही, क्लोज सिस्टम झाली. मास क्रॉसेस द बाउंड्री बट हीट अँड वर्क डज नॉट, हे पण नाही चालणार आपल्याला. आता पुढचं वाचून घेऊ आपण अजून. अँबिग्युटी आहे, बोथ हीट अँड वर्क अँड मास क्रॉस द बाउंड्री ऑफ द सिस्टम. आणि चौथा आहे नायदर हीट नॉर मास, म्हणजे ही तर आयसोलेटेड झाली, ही पण येणार नाही. आता ह्या दोन ऑप्शन मध्ये आपल्याला बघा, ऑप्शन सी हा एकदम क्लिअरली ओपन सिस्टमचं एक्सप्लेनेशन देतोय, ज्याच्यात हीट, वर्क आणि मास ऑल क्रॉसेस द बाउंड्री. म्हणजे ऍक्च्युअली ऑप्शन सी इज द करेक्ट. बट आता याच्यात जर आपण बघितलं ऑप्शन बी सुद्धा डिबेटेबल आहे. कसं बघा, मास क्रॉसेस द बाउंड्री बट हीट अँड वर्क डज नॉट. आता एनर्जी फक्त काही हीट आणि वर्क नसते, एनर्जी ही इंटरनल एनर्जीच्या फॉर्म मध्ये पण राहू शकते. मग जर मास क्रॉस करतोय तर इंटरनल एनर्जी पण क्रॉस होतेच आहे. म्हणजे ऑप्शन बी सुद्धा करेक्ट आहे. एका एका पर्टिक्युलर कंटेक्स्ट मध्ये ऑप्शन बी सुद्धा करेक्ट आहे. बट असा जर क्वेश्चन डिबेटेबल क्वेश्चन आला तर मोस्टली बऱ्याच वेळा होतं की आयोग काय करतो, एमपीएससी त्याला रिवोक करतात नंतर आणि ते मार्क्स कॅन्सल होतात. ठीक आहे, त्याचे एकतर सगळ्यांना मार्क्स मिळतात, एकतर सगळ्यांचे मार्क्स काढून घेतात. असे बऱ्याच वेळा झालेले आहेत. प्रत्येक क्वेश्चन पेपरमध्ये 2-2, 3-3 क्वेश्चन नंतर कॅन्सल होतात आन्सर की आल्यानंतर. हा जर क्वेश्चन असेल तर हा त्यातलाच कॅटेगरीतला क्वेश्चन आहे, बरोबर? याला पण चॅलेंज होणारच आहे. पण आपलं काम काय असतं, समजा नाही चॅलेंज झालं तर आपलं काम काय असतं? मोस्ट करेक्ट आन्सर कुठलं आहे ते आपण शोधायचं असतं. जसं आपल्याला बी सुद्धा करेक्ट वाटतं इथे, बट त्याच्यापेक्षा क्लिअरली आपल्याला सी हा तर निर्विवाद ओपन सिस्टम आहे, त्याच्यामुळे आपण ऑप्शन सी चूज करणार या केसमध्ये. ठीक आहे, ऑप्शन सी इज द करेक्ट आन्सर. द डायग्राम इज गिवन. मास आणि एनर्जी दोघं एक्सचेंज व्हायला पाहिजे आणि त्याच्यात
त्याने म्हणलंय की हीट आणि वर्क स्पेसिफिकली एक्सचेंज होत आहेत आणि मास पण एक्सचेंज होत आहे. तर ती ओपन सिस्टम आहे. नेक्स्ट इज अन आयसोलेटेड सिस्टम. आता आयसोलेटेड सिस्टम आपल्या मगाच्या डिस्कशन मध्ये येऊन गेलं की म्हणजे त्याच्यात काय, त्याच्यात मास पण क्रॉस करणार नाही बाउंड्रीला आणि एनर्जी पण क्रॉस करणार नाही. म्हणजे अशी सिस्टम जिला आपण इन्सुलेट केलेला आहे, परफेक्ट इन्सुलेट केलेला आहे, ज्याच्यातनं बाहेर काहीच जाणार नाही, मास पण जाणार नाही आणि एनर्जी पण जाणार नाही. त्याला आपण आयसोलेटेड सिस्टम म्हणतो. ठीक आहे. आता प्रॅक्टिकली बघायला गेलं तर आयसोलेटेड सिस्टम आपण तयार करू शकत नाही. देर इज नो आयसोलेटेड सिस्टम इन द युनिवर्स. एव्हरी सिस्टम देर विल बी सर्टन एक्सचेंज, बट आपण क्लोज टू आयसोलेटेड सिस्टम जाऊ शकतो युझिंग इन्सुलेशन. ओके. काय म्हणतो बघा, रिजन व्हेअर द ट्रान्सफर ऑफ एनर्जी अँड ऑर मास टेक्स प्लेस म्हणतोय. टेक्स प्लेस होतच नाही ना, हे पण चालणार नाही. रिजन ऑफ कॉन्स्टंट मास वेअर ओनली एनर्जी क्रॉसेस, ती तर काय झाली, क्लोज सिस्टम झाली, हे पण येणार नाही. मास विदिन द सिस्टम इज नॉट नेसेसरीली कॉन्स्टंट. एनर्जी विषयी काही कमेंटच केलेलं नाही, म्हणजे हे पण आन्सर क्लिअर नाही. शेवटचं काय, आयसोलेटेड सिस्टम कॅनॉट ट्रान्सफर आयदर एनर्जी ऑर मास टू ऑर फ्रॉम द सिस्टम फ्रॉम द सराउंडिंग. म्हणजे त्याच्यात काहीच ट्रान्सफर होऊ शकत नाही. सो ऑप्शन नंबर डी इज द करेक्ट आन्सर. दिस इज ऑल्सो नॉट क्लिअर की मास विदिन द सिस्टम इज नॉट नेसेसरीली कॉन्स्टंट. याच्यातनं एनर्जीचे काही कमेंटच नाही, काय नाही सांगू शकत. आणि नॉट नेसेसरीली कॉन्स्टंट म्हणजे काय, मास बदलू शकतात, ते तर आयसोलेटेड होणारच नाही, बरोबर ना. सो ऑप्शन नंबर बी इज द करेक्ट ऑप्शन. व्हेअर cannot exchange heat or work or any form of mass with its surrounding. That is your isolated system. Now this is not practically possible. Isolated system achieve करणं practically theoretically possible, theoretical concept आहे, hypothetical concept आहे, practically possible नाहीये. Practically आपण close to isolated system achieve करू शकतो. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन, विच ऑफ द फॉलोइंग इज अन इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी ऑफ थर्मोडायनामिक सिस्टम. आता याच्यातली कुठली इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे ते शोधायचं आपल्याला. आता अशा केसमध्ये काय करायचं, जनरली आपण माझं सजेशन काय असतं, पटकन आपण काय करायचं, जर प्रॅक्टिस झालेली असेल तर तुम्ही ओळखून घ्याल, प्रॅक्टिस नसेल तर 2 मिनिटात करून बघू शकतो आपण. एक सिस्टम घ्यायचं, त्याचा व्हॉल्यूम दिला आहे, तर व्हॉल्यूम समजा 10 मीटर क्यूब आहे. ठीक आहे. नंतर टेम्परेचर त्याचं समजा 30 डिग्री सेल्सिअस आहे. नंतर काय, मास त्याचं समजा 20 kg आहे आणि एनर्जी त्याची काहीतरी लेवल आहे समजा 200 जूल्स. आता आपल्याला काय शोधायचंय, यांच्यापैकी कुठली इंटेन्सिव्ह आहे, कुठलं विचारलंय, इंटेन्सिव्ह विचारलंय. विच इज द इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. इंटेन्सिव्ह म्हणजे काय, इंडिपेंडंट ऑफ मास. इंटेन्सिव्हचा अर्थ काय असतो, आय आणि आय लक्षात ठेवायचा. इंडिपेंडंटचा आय, इंडिपेंडंट ऑफ मास, मासवरती डिपेंड नाहीये, दॅट इज इंटेन्सिव्ह. इंटेन्सिव्हचा आय आणि इंडिपेंडंटचा आय हे दोन लक्षात ठेवायचे, म्हणजे कन्फ्युजन होणार नाही, विसरणार नाही. ठीक आहे. इंटेन्सिव्ह म्हणजे काय, इंडिपेंडंट पाहिजे मासवरती. मग काय करायचं, याचा मास याला 2 भागांमध्ये डिवाइड करायचं. 20 kg ना, इकडे याला काय करायचं, मास काय करायचं, 10 kg हाफ केलं आणि इकडे 10 kg दुसरा भाग केला. म्हणजे एका ब्लॉकला मी काय केलं, 2 भागांमध्ये डिवाइड केलं. तर बाकीच्या प्रॉपर्टीज वरती काय परिणाम होतो ते चेक करायचं. मासला मी डिवाइड केलेलं आहे. पहिलं काय, व्हॉल्यूम. व्हॉल्यूमचं काय होणार आहे, 2 भागांमध्ये डिवाइड केलं ना, असा 5 मीटर क्यूब इकडे जाणार, 5 मीटर क्यूब इकडे जाणार. व्हॉल्यूम म्हणजे स्पेस आहे ना ती, 5 मीटर क्यूब म्हणजे काय, मास व्हॉल्यूम बदललं माझं. तर ही इंडिपेंडंट आहे का, नाही, डिपेंड आहे, म्हणजे हे आन्सर येणार नाही. पुढचं काय, टेम्परेचर. याचं टेम्परेचर किती येतं, 30 डिग्री. त्याला 2 भागांमध्ये डिवाइड केलं मी, मध्ये कट केलं, तर टेम्परेचर थोडे बदलणार आहे, टेम्परेचर तेवढंच राहणार. म्हणजे टेम्परेचर इज 30, टेम्परेचर इज 30. म्हणजे ही प्रॉपर्टी बदलली नाहीये, म्हणजे ही इंडिपेंडंट आहे. म्हणजे आन्सर कदाचित टेम्परेचर येऊ शकतं. बाकीच्या प्रॉपर्टी चेक करा. मास स्वतःवर डिपेंड असणारच आहे, मास पण निम्मे झालेलं आहे, म्हणजे इंटेन्सिव्ह नाहीये मास. आणि शेवटचं काय, एनर्जी. याची एनर्जी टोटल लेवल 200 होती, तर अर्धी एनर्जी इकडे जाणार, 100 जूल्स इकडे गेले आणि 100 जूल्स इकडे गेले. इंटरनल एनर्जी त्याची इकडे गेली निम्मे मास सोबत. म्हणजे एनर्जी पण काय आहे, डिपेंडंट आहे, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी आहे, म्हणजे ती पण इंडिपेंडंट नाहीये. म्हणजे कोण आहे, फक्त टेम्परेचर. टेम्परेचर अशी गोष्ट आहे की ती मास जरी तुम्ही निम्मे काय 10 भाग जरी केले, तर सगळ्या 10 भागांचं टेम्परेचर काय असणार आहे, 30च असणार आहे. दॅट इज युअर इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. झालंय क्लिअर. सो हेच मी इथे वेगळ्या पद्धतीने, म्हणजे तेच कन्सेप्ट मी एक्सप्लेन केलेली विथ अदर डिफरंट नंबर्स, बट कन्सेप्ट सेम आहे. ठीक आहे. याच्यात फक्त काय चेंज होत आहे, काय कॉन्स्टंट राहते, टेम्परेचर कॉन्स्टंट राहते. तुम्ही सिस्टमला हाफ जरी केलं तरी, म्हणजे मास बदलल्यानंतर सुद्धा मी त्याचं टेम्परेचर बदलत नाही, म्हणून ते टेम्परेचर काय झालं, इंटेन्सिव्ह झालं. बाकीच्या सगळ्या प्रॉपर्टीज काय आहेत, एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीज आहेत. व्हॉल्यूम, मास, एनर्जी या एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टीज आहेत. सो नेक्स्ट बघा आता,
पॅरल क्वेश्चन आहे. विच ऑफ द फॉलोइंग इज द एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी ऑफ द थर्मोडायनामिक सिस्टम. द एक्सटेन्सिव्ह म्हणजे काय? डिपेंड्स. ओके, डिपेंडंट प्रॉपर्टी आपल्याला शोधायची. डिपेंड्स कशावरती? मासवरती. मास स्प्लिट केलं की प्रॉपर्टी बदलली पाहिजे. आता पहिलं बघा प्रेशर. आता समजा एक मी कंटेनर घेतलं. या कंटेनर मध्ये या बॉटमला जर मी प्रेशर चेक केलं, किती प्रेशर येईल इथे बॉटमला मला सांगा. जेवढी हाईट असेल कंटेनरची तेवढं डेन्सिटी माहिती आहे. रो जी एच हे झाला गेज प्रेशर आणि वरून ऍटमॉस्फेरिक प्रेशर प्लस ही ऍटमॉस्फेअर. एवढं प्रेशर कुठे असेल? बॉटमला असेल, या पॉइंटला. बरोबर. आता आपण काय करूया, ह्या कंटेनरला दोन भागांमध्ये डिवाइड करू. कंडिशन काय ठेवू? ह्याला इथून स्प्लिट केल्यामुळे ही हाईट सेम राहणार आहे. म्हणजे समजा असे दोन कंटेनर्स बनवले मी. त्याच्यात काय केलं, निम्मे वॉटर इकडे टाकलं आणि निम्मे वॉटर तिकडे टाकलं. तर हाईट काय येणार? सेम येणार याची. बरोबर. याची हाईट काय येणार? सेम येणार. आणि आता बॉटमला प्रेशर चेक केलं आपण. त्याच पॉइंटला, ज्या लेवलला आपण इथे चेक केलं होतं, इथे पण चेक करूया. तर इथे पण रो जी एच तेच आहे. इथे पण रो जी एच तेच आहे. म्हणजे प्रेशर काय झालं? बदललं नाही. म्हणजे प्रेशर इज इंडिपेंडंट. सो डिपेंड नाही करत. म्हणजे प्रेशर काय झालं? इट इज अ इंटेन्सिव्ह प्रॉपर्टी. इंडिपेंडंट ऑफ मास. बरोबर. मास बदललं, मास दोन भागांमध्ये डिवाइड केलं तरी प्रेशर चेंज झालं नाही. पुढचं काय बघा, डेन्सिटी. आता ह्या पाण्याला इथे 1000 kg पर मीटर क्यूबचं डेन्सिटीचं पाणी आहे. त्याला मी दोन भागांमध्ये डिवाइड केल्यानंतर इथे पण 1000च राहील ना, ते बदलून थोडे जाणार आहे. म्हणजे डेन्सिटी इज व्हॉट? इंडिपेंडंट. सो इट इज अगेन इंटेन्सिव्ह. नेक्स्ट बघा, टेम्परेचर. टेम्परेचरचं काय होतं? समजा या पाण्याचं टेम्परेचर 25 डिग्री सेल्सिअस आहे. तर इथे पण ते 25 राहणार आहे आणि इथे पण 25 राहणार आहे. स्प्लिट केल्यामुळे टेम्परेचर वाढेल किंवा कमी थोडे होईल. म्हणजे टेम्परेचर बदलत नाही. सो इट इज इंडिपेंडंट. सो इट इज अगेन इंटेन्सिव्ह. व्हॉट अबाउट व्हॉल्यूम? हा, आता बघा इथे काय झालं, समजा याचा मी व्हॉल्यूम 10 मीटर क्यूब होता. मी 5 मीटर क्यूब इकडे आला आणि 5 मीटर क्यूब इकडे गेला. म्हणजे काय झालं? व्हॉल्यूम काय झाला? 10 मीटर क्यूबचा व्हॉल्यूम निम्मे झाला. कारण की मी मास चेंज केलं. मास चेंज केलं ते व्हॉल्यूम पण काय झाला? चेंज झाला. म्हणजे व्हॉल्यूम डिपेंड्स ऑन मास. सो इट इज अ डिपेंडंट. सो इट इज अ एक्सटेन्सिव्ह. सो व्हॉट इज आन्सर? व्हॉल्यूम इज द एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी. ओके. सो सिमिलर रिप्रेझेंटेशन इथे मी करून दिलेलं आहे. सेम एक्झाम्पल आहे, फक्त थोडे नंबर्स वेगळे असतील मे बी. बॉटमला प्रेशर 2 बार आहे. इथे पण 2 बार असेल, इथे पण 2 बार असेल. कारण सगळ्यांची हाईट काय आहे? 10 मीटर आहे. ठीक आहे. रो जी एच केलं तर तुम्हाला 2 बार आन्सर येणार आहे बॉटमला. हायड्रोस्टॅटिक लॉ वापरून आपण ते काढू शकतो. टेम्परेचर आणि डेन्सिटी या इंटेन्सिव्ह आहेत. व्हॉल्यूम काय झाली? एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी झाली. थोडं विचार करून घ्यायचं, समजून घ्यायचं आणि मग त्याला आन्सर द्यायचं. सो आन्सर इज व्हॉल्यूम इज द एक्सटेन्सिव्ह प्रॉपर्टी बिकॉज इट डिपेंड्स ऑन द मास. So let's go for next. Two bodies are in thermal equilibrium if both have the same temperature reading even if they are not in contact. This is said by, this is called first law, zeroth law, second law आणि third law. सांगा काय? टू बॉडीज आर इन इक्विलिब्रियम विथ इच अदर. म्हणजे दोन बॉडीज जर असतील आणि त्या दोन वेगळ्या लोकेशनला जरी असतील, पण जर तिचं टेम्परेचर सारखं आहे तर त्या इक्विलिब्रियम मध्ये आहे. हे कोणी सांगितलं? आपल्याला झिरोथ लॉने सांगितलंय. सो दिस आन्सर इज बी. फर्स्ट लॉ काय सांगतो? एनर्जी कॅनॉट बी क्रिएटेड, कॅनॉट बी डिस्ट्रॉइड, ओनली कॅन बी कन्वर्टेड फ्रॉम वन फॉर्म टू अदर फॉर्म. टोटल एनर्जी ऑफ द युनिवर्स इज कॉन्स्टंट. वन फॉर्म ऑफ द एनर्जी disappears, अनदर फॉर्म ऑफ एनर्जी appears. दिस इज लॉ ऑफ कन्झर्वेशन ऑफ एनर्जी. फर्स्ट लॉ मध्ये काय आहे? ह्यालाच आपण मॅथमॅटिकली एक्सप्रेस करतो प्रोसेससाठी. Q इक्वल टू डब्ल्यू प्लस डेल्टा ई फॉर एनी थर्मोडायनामिक प्रोसेस. For a cycle, all the Q interactions, their summation must be equal to all the W interactions, their summation, and it is cycle. So E2 minus E1 minus E1 again point E1 ला येतो आपण, तर हे काय होणार? 0 होणार. So this is your for cycle. This is for what? Process. This is your first law of thermodynamics. Second law काय सांगतो? There are two statements. केल्विन प्लॅंक स्टेटमेंट आणि क्लॉसेस स्टेटमेंट. केल्विन प्लॅंक काय सांगतो की मला पूर्ण एनर्जी हीटचं कन्व्हर्शन वर्क मध्ये नाही करता येणार, पार्शियल कन्व्हर्शन करता येणार आहे, काहीतरी हीट रिजेक्ट करावी लागणार. केल्विन प्लॅंक. आणि क्लॉसेस काय सांगतो? लो टेम्परेचर पासून हाय टेम्परेचर पर्यंत हीट जर ट्रान्सफर करायची असेल तर ही नॉन स्पॉन्टेनियस प्रोसेस आहे. आणि टू परफॉर्म दी नॉन स्पॉन्टेनियस प्रोसेस यू मस्ट सप्लाय सम एक्सटर्नल वर्क. दॅट इज युअर क्लॉसेस स्टेटमेंट. आणि थर्ड लॉ काय आहे? थर्ड लॉ तर आपण असं म्हणतो की ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचर अचीव्ह करणं शक्य नाही. दॅट इज युअर थर्ड लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. ओके. Now we'll go for the next. That is what is represented here. This diagram I have explained already. Calibration process of any thermocouple.
इन द लेक्चर दॅट इज बेस्ड ऑन द झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स. म्हणून झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनामिक्सला बेसिस फॉर टेम्परेचर मेजरमेंट असं सुद्धा म्हणतात. असा एमसीक्यूज पण येऊ शकतो. विच ऑफ द लॉ इज द बेसिस फॉर टेम्परेचर मेजरमेंट. टेम्परेचर ही प्रॉपर्टी डिफाईन करण्यासाठी झिरोथ लॉ ऑफ थर्मोडायनामिक्स वापरला गेला आहे. ह्याचं एक डिटेल एक्सप्लेनेशन मी क्लासमध्ये दिलं होतं. ठीक आहे. Zeroth law is the basis for temperature measurement. Now next is temperature at which the volume of the gas becomes zero is called as. आता temperature at which volume of the gas becomes zero is called as what? Absolute temperature. काय आन्सर हे बघा. Absolute scale of the temperature, absolute zero temperature, absolute temperature, none of the above. काय आन्सर येईल? बघा पहिले तिघ ऑप्शन जे आहेत इतके म्हणजे जवळ आहेत एकमेकांच्या की ते ऑलमोस्ट आपल्याला सारखेच वाटतात. पण काय फरक आहे व्यवस्थित ऑब्झर्व करा. ऍब्सोल्यूट स्केल ऑफ द टेम्परेचर, ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचर आणि ऍब्सोल्यूट टेम्परेचर. आता ऍब्सोल्यूट स्केल नाहीये ही, बरोबर ना. आपल्याला टेम्परेचर शोधायचं, स्केल नाही शोधायची. ऍब्सोल्यूट टेम्परेचर ह्याला पण पूर्ण करेक्ट मिनिंग नाहीये, बरोबर ना. ऍब्सोल्यूट टेम्परेचर म्हणजे काय? दिस इज द करेक्ट आन्सर, ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचर. पहिले तिघ ऑप्शन सारखेच दिसत आहेत, पण ऍक्च्युअल आन्सर काय? ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचर. नन ऑफ द अबव येणार नाही. ते तुम्हाला कन्फ्युजन करण्यासाठी. बऱ्याच वेळा काय होतं, आपल्याला तिघ आन्सर सोपे सारखे वाटतात, मग एखाद्याला विचारतो की तिघांपैकी नसेल, कदाचित काहीतरी वेगळं असेल, पर्टिक्युलर टर्मिनॉलॉजी असेल असं आपल्याला वाटू शकतं. पण ते क्लिअरली लक्षात घ्या की ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचर म्हणजेच आपलं जिथून टेम्परेचर स्केल स्टार्ट होते, ऍब्सोल्यूट स्केल, केल्विन स्केल, म्हणजे काय की जिथे सबस्टन्सकडे एनर्जीच नाहीये, एनर्जी इज झिरो, विच इज अ हायपोथेटिकल सिच्युएशन. अगेन दिस इज नॉट प्रॅक्टिकली पॉसिबल की कुठलाही असा सबस्टन्स जगात नाहीये त्याच्याकडे काही ना काही एनर्जी नाहीये. एव्हरी सबस्टन्स इन द युनिवर्स हॅज सर्टन अमाऊंट ऑफ एनर्जी, इंटरनल एनर्जी, and if it has certain amount of energy, it will be reflected by some value of temperature, because temperature is the function of energy. Temperature is the indication of energy of the system. ज्या सिस्टमकडे एनर्जी जास्त आहे त्याचं टेम्परेचर जास्त असतं. म्हणजे एखादा 1000 डिग्री सेल्सिअसचा मेटल ब्लॉक आपण फर्नेस मधून बाहेर काढला, त्याच्याकडे टेम्परेचर 1000 डिग्री सेल्सिअस का आहे? कारण त्याच्याकडे खूप एनर्जी आहे. तोच थंड झाल्यानंतर त्याची एनर्जी बाहेर चालली गेली सराउंडिंगला, म्हणजे त्याचं एनर्जी लेवल कमी झाली. एनर्जी लेवल कमी झाली म्हणून त्याचं इंडिकेशन आपल्याला दिसतं की टेम्परेचर इज अ सिम्पटम ऑफ एनर्जी. मग आतली एनर्जी लेवल काय आहे हे आपल्याला बाहेर दिसतं. मग जर आतली एनर्जी लेवल झिरो असेल तर टेम्परेचर काय असतं? झिरो असतं. त्याला आपण ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचर म्हणतो. ठीक आहे. मग हेच इथे विचारलंय, टेम्परेचर ऍट विच द व्हॉल्यूम ऑफ द गॅस बिकम झिरो. म्हणजे आता एनर्जी झिरो आहे, व्हॉल्यूम झिरो आहे, सगळं झिरो, म्हणजे तो काहीच ऑक्युपाय पण करत नाहीये, त्याच्याकडे काहीच कंटेंट नाहीये सबस्टन्सकडे. अशा स्टेटला आपण ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचर स्टेट म्हणतो. ठीक आहे. सो ऑप्शन नंबर बी. ऍब्सोल्यूट झिरो इज द थेरॉटिकल टेम्परेचर वेअर द मॉलिक्युलर मोशन बिकम, अजून हे पण महत्वाचं आहे बघा, वेअर द मॉलिक्युलर मोशन बिकम झिरो अँड दिस सबस्टन्स डज नॉट हॅव एनी एनर्जी. एनर्जी तर मी सांगितलं ऑलरेडी तुम्हाला की त्याच्याकडे एनर्जी नसते आणि त्याची मॉलिक्युलर मोशन जी आहे ती पण झिरो झालेली असते, त्याची एनर्जीच नाहीये. बिकॉज आपल्याला माहिती आहे कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस आपल्याला सांगतं की प्रत्येक सबस्टन्स जो आहे, गॅसेस सबस्टन्स असेल समजा, सगळ्यात रेअरेस्ट डेन्सिटी फॉर्म गॅस आहे, म्हणून गॅस हे चाललंय. गॅसेस सबस्टन्स जो आहे तो काहीतरी मॉलिक्युलर वेलॉसिटीने मूव्ह होत असतो कंटिन्युअसली. ही मॉलिक्युलर वेलॉसिटी सुद्धा जेव्हा झिरो होऊन जाते, म्हणजे मॉलिक्युल स्टेबल होऊन जातो, थांबतो मॉलिक्युलर लेवलला, आणि त्याच्याकडे एनर्जी पण नाहीये, त्याच्याकडे तो व्हॉल्यूम पण ऑक्युपाय करत नाहीये, अशा स्टेटला त्याचं जे टेम्परेचर आहे ते आहे ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचर, ते की झिरो आहे, जे की प्रॅक्टिकली पॉसिबल नाहीये. एव्हरी सबस्टन्स हॅज सर्टन अमाउंट ऑफ एनर्जी, that is why it will have certain amount of kinetic energy at molecular level, and that is why it will have certain amount of temperature also. Next is absolute zero temperature is taken as. आता याची व्हॅल्यू किती आहे? ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचरची व्हॅल्यू किती आहे? आता ही स्केल जी आहे केल्विन मध्ये असेल तर 0 डिग्री केल्विन आहे, 0 केल्विन म्हणू आपण त्याला, ज्याची व्हॅल्यू -273 डिग्री सेल्सिअस येते. आन्सर बघा, व्यवस्थित वाचा, एक स्लाइड चेंजेस आहे बघा, 73 आणि 37, म्हणजे हे तुम्हाला डोळ्यांना जर तुम्ही घाईघाईत बघितलं तर कदाचित चुकीचं टिक करू शकतात. सो दिस इज -273 इज द ए आन्सर. दिस वॉज आस्क्ड इन द 2011 एक्झाम ऑफ AMVI. ओके, दिस वॉज PYQ. द आन्सर इज ए, -273. सो कुठल्या स्केल्स आहेत? सो आता याच्यात रँकाईन स्केल पण आहे, पण ती मी इथे घेतलेली नाहीये. मोस्ट कॉमन 3 स्केल्स आपल्याला माहिती पाहिजेत, फेरनहाइट, सेल्सिअस आणि केल्विन. ओके, तर आपण ऍब्सोल्यूट झिरो म्हणजे काय? आपण केल्विन स्केलचा जो झिरो आहे त्याला आपण ऍब्सोल्यूट झिरो म्हणतो.
ठीक आहे. तिथून मी 273 डिजिट्स पुढे आल्यानंतर वॉटर बॉईल फ्रीज व्हायला सुरुवात होतं. म्हणजे तिथून खाली वॉटर फ्रीज होतं, त्याच्यावरती वॉटर लिक्विड फॉर्म मध्ये असतं. त्याला फ्रीजिंग पॉईंट ऑफ वॉटर म्हणतात. ते कुठल्या पॉईंटला आहे? 0 पासून 273 डिजिट्स वरती आलो की तिथे तुमचं वॉटर काय होतंय, तिथे तो तुमचा वॉटरचा फ्रीजिंग पॉईंट आहे 273 केल्विन. आणि त्याला आपण म्हणलेलं आहे सेल्सिअसच्या केसमध्ये, तिथून आपण 0 सुरू केलेला आहे. सेल्सिअसचा 0 कुठून सुरू केला आपण? हे सेल्सिअस म्हणजे वॉज द सायंटिस्ट, त्यांनी त्यांची स्केल देताना काय म्हणलं की माझा 0 कुठे असेल? जिथे वॉटर फ्रीज होतं ते टेम्परेचर म्हणजे माझा 0. बरोबर ना? मग सेल्सिअसचा जो 0 आहे तो तेवढ्या वेळात केल्विनची स्केल 273 डिजिट्स पुढे आलेली होती. बरोबर? म्हणून आपण काय म्हणू शकतो की -273 इज द 0 केल्विन. ओके. मग इथून पुढे 100 डिजिट गेल्यावरती 100 डिग्री सेल्सिअस येतं, ते वॉटरचा बॉइलिंग पॉईंट झाला. इथून पुढे 100 डिजिट्स गेल्यानंतर 373 डिजिट्स केल्विन येतात, तो वॉटरचा बॉइलिंग पॉईंट केल्विन मध्ये आहे. ह्यांच्या दोघांची जे स्केल आहे ती सेम आहे. फक्त म्हणजे त्यांच्या दोन डिजिट्स मधलं जे गॅप आहे, अंतर आहे, ते सेम युनिट्स मध्ये पुढे जातं. पण ही जी फॅरनहाइटची स्केल आहे ती थोडी वेगळी आहे. तिचं रिलेशन डायरेक्ट रिलेशन नाहीये. ठीक आहे. फॅरनहाइट मध्ये बघा, -459 ला तुमचा 0 डिग्री केल्विन येतो. म्हणजे ऍब्सोल्यूट 0 इन फॅरनहाइट इज हाऊ मच? -459. खूप रेअर पॉसिबिलिटी आहे याला विचारण्याची, बट विचारलं तर आपल्याला माहिती पाहिजे. ओके. सो that is what your temperature scales. Now next, the value of the 1 bar in SI unit is equal to, आता बार काय आहे? बार is what? It is a unit of pressure ना? Pressure is what? Force upon area. SI युनिट काय लिहायचं? न्यूटन पर मीटर स्क्वेअर. आता यालाच बार मध्ये पण मोजतात. ओके. आता 1 बार आणि 1 न्यूटन पर मीटर स्क्वेअर यालाच पास्कल म्हणतो आपण. दिस इज द युनिट ऑफ प्रेशर इन SI युनिट सिस्टम. तर याच्यातलं रिलेशन जे आहे ते 1 × 10⁵ पास्कल्स मिळून बार तयार होतो. हे आपल्याला चेक करायचं आहे. बघा कुठे पास्कल म्हणजे न्यूटन पर मीटर स्क्वेअर ना. तो हे येणार नाही, हे येणार नाही. दिस इज युअर करेक्ट आन्सर. 1 × 10⁵ न्यूटन्स पर मीटर स्क्वेअर इज युअर 1 बार. दिस इज 1 बार. सर 1 × 10⁵ पास्कल म्हणजे काय झालं? न्यूटन पर मीटर स्क्वेअर इज व्हॉट? 1 बार. ठीक आहे. खूप कॉमनली युज्ड युनिट आहे, ते आपल्याला माहितीच पाहिजे. ह्याचं मी कन्व्हर्शन टेबल दिलेलं आहे ऑलरेडी. बाकीचे पण युनिट्स बघून घ्या थोडं. पास्कल म्हणजे 1 बार 10⁵ झालं, एकावरती 5 शून्य. बार म्हणजे 1 बार इक्वल टू 1 बार. किलो पास्कल के म्हणजे 3 ना. 1 किलो पास्कल इज 1000 पास्कल. मग त्याला 10⁵ जर झालं तर 3 शून्य झाले जातील, फक्त 100 राहील. ओके. 1 बार इज 100 किलो पास्कल. नंतर मेगा पास्कल म्हणजे 10⁶ होतं, हे 10⁵ होतं. ते 6 मधले डिवाइड बाय 5 गेल्यानंतर एक डिजिट इकडे येऊन जाईल. सो 0.1 मेगा पास्कल होईल. ठीक आहे. पाऊंड पर स्क्वेअर इंच, PSI आपण ज्याला म्हणतो. आपण जे टायर मध्ये प्रेशर भरतो, मार्ट वरती गेल्यानंतर आपण सायकलच्या टायर मध्ये जे प्रेशर भरतो, किंवा त्याच्यात तो म्हणतो 30, 33, 35 अशा व्हॅल्यूज असतात, 20, 25 त्या PSI मध्ये असतात. ओके. पाऊंड पर स्क्वेअर इंच. किलोग्राम पर स्क्वेअर सेंटीमीटर, केजी पर सेंटीमीटर स्क्वेअर इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू बार. 1 केजी पर सेंटीमीटर स्क्वेअर इज अप्रॉक्सिमेटली इक्वल टू बार. किंवा कारण आता बघा, केजी पर सेंटीमीटर स्क्वेअर म्हणजे काय? केजीला न्यूटन मध्ये करायचं असेल तर 9.81 ने मल्टिप्लाय करायला लागतं, म्हणजे अप्रॉक्सिमेटली 10 आणि 10⁻⁴. बरोबर ना. तर हे सगळं करून तो 10⁻⁴ वरती जाईल, तर 10⁴ होईल. आणि हा अप्रॉक्सिमेटली 10 म्हणजे 10⁻⁴. तर ते दोघं मिळून काय होईल? 10⁵ होईल. सो 10⁵ म्हणजेच काय? बार. सो 1 केजी पर सेंटीमीटर स्क्वेअर इज इक्वल टू अप्रॉक्सिमेटली 1 बार. टू बी प्रिसाइज, इट इज 1.02 केजी पर सेंटीमीटर स्क्वेअर. ओके. MM ऑफ HG पण करू शकतो आपण, इंच ऑफ HG पण करू शकतो. MM ऑफ HG मध्ये ऍटमॉस्फेरिक जे आहे ते 1 बार जे असतं ते 760 MM ऑफ HG असतं. दॅट इज 10.33 मीटर ऑफ वॉटर. ते पण तुमचं 1 बारच आहे. ठीक. द ऍब्सोल्यूट 0 प्रेशर विल बी. नाव ऍब्सोल्यूट 0 प्रेशर. आता काय प्रेशर 0 पाहिजे आपल्याला? काय विचारतोय बघा तो. प्रेशर ऍब्सोल्यूट 0 केव्हा असेल? तर प्रेशर कशामुळे असतं ते आधी समजून घ्या. प्रेशरचं फंडामेंटल जे
काय म्हणू आपण त्याला, ओरिजिन आहे ते समजून घ्या. प्रेशर इज सिम्पली व्हॉट, फोर्स अपॉन एरिया. आणि फोर्स केव्हा येणार, जेव्हा तिथे मॉलिक्युल असेल. बरोबर ना. म्हणजे काय, एक ह्या रूम मध्ये जो गॅस आहे, हा गॅस काय करतो, या गॅसचे मॉलिक्युल जे आहेत, हे या गॅसचे मॉलिक्युल आता या मोमेंटला माझ्या स्किनच्या सरफेसवरती त्यांचं वेट अप्लाय करतोय. आणि त्यांची जेवढी क्वांटिटी जास्त असेल त्यांचं तेवढं वेट जास्त येणार आहे. बरोबर. मग तो वेट म्हणजे फोर्स डिवाइड बाय दॅट पर्टिक्युलर एरिया, म्हणजे तो झाला प्रेशर. म्हणजे जर मॉलिक्युल असेल तरच प्रेशर येणार आहे, जर मॉलिक्युलच नसेल तर प्रेशर येणारच नाही. म्हणजे व्हेनेवर देर आर मॉलिक्युल्स दे विल एक्झर्ट सम फोर्स ऑन द करेस्पॉन्डिंग एरिया, देन दे विल क्रिएट दी प्रेशर. हे कोण करताय, सगळं मॉलिक्युल्स करतायत. जर मॉलिक्युल असतील तर प्रेशर येणार आहे. समजा मी या रूम मध्ये जर वॉटर एअर भरलंय, तर एअरचे मॉलिक्युल्स कमी आहेत तर प्रेशर कमी आहे. इथे जर मी पाणी भरून दिलं तर या वॉल्सवरती प्रेशर काय होईल, वाढून जाईल, कारण की पाण्यामध्ये जास्त मॉलिक्युल्स आहेत. कॉम्प्रेस्ड एअर भरली तर जास्त मॉलिक्युल्स भरेल, तर मग त्याच्यामुळे प्रेशर वाढून जातं. हाय प्रेशर स्टीम असेल, म्हणजे स्टीम मध्ये जास्त क्वांटिटी ऑफ आयटम्स आहेत हाय प्रेशर असल्यामुळे, म्हणजे तिथे प्रेशर जास्त आहे. म्हणजे इन शॉर्ट काय, जिथे मॉलिक्युल्स आहेत तिथे प्रेशर आहे. मॉलिक्युल्सची क्वांटिटी कमी केली की प्रेशर कमी होतं ऑटोमॅटिक. आणि मॉलिक्युल्सची क्वांटिटी झिरो, देर इज नो पार्टिकल, इन दॅट केस देर विल बी नो प्रेशर, दॅट इज ऍब्सोल्यूट व्हॅक्यूम, ज्याला आपण स्पेस म्हणतो. जसं आपण अर्थच्या ऍटमॉस्फिअरच्या बाहेर गेलो तर आपल्याला माहिती असेल, अर्थच्या ऍटमॉस्फिअरच्या जवळ जे आहेत पार्टिकलची संख्या खूप जास्त आहे एअरच्या, त्याच्यामुळे प्रेशर बऱ्यापैकी असणार आहे. जसं आपण लांब जातो तसं ग्रॅव्हिटी फोर्स कमी होत जातो, अट्रॅक्शन फोर्स कमी होत जातो, नंबर ऑफ पार्टिकल्स पण कमी होत जातात, म्हणजे ते विरळ होत जातात. सो देअर डेन्सिटी डिक्रीजेस, आणि डेन्सिटी डिक्रीजेस त्याच्यामुळे प्रेशर काय होतं, कमी होतं एअर ऍटमॉस्फिअर, आपल्याला माहिती असेल. आणि हे कुठपर्यंत, ऍटमॉस्फिअर, अर्थचा ऍटमॉस्फिअर जिथपर्यंत आहे तिथपर्यंत इथे रेरिफाईड गॅस डायनॅमिक्स असतात, खूप कमी पार्टिकल असतात, खूप रेअर पार्टिकल्स. ठीक आहे. आणि याच्या बाहेर गेलं तर नो पार्टिकल. सो इफ देर इज नो पार्टिकल देर इज नो प्रेशर, ऍब्सोल्यूट व्हॅक्यूम, ऍब्सोल्यूट झिरो प्रेशर. ही झाली प्रेशरची ओव्हरऑल कन्सेप्ट. आता प्रश्न काय बघा, ऍब्सोल्यूट झिरो प्रेशर विल बी ऍट द टेम्परेचर ऑफ -270. काही संबंधच नाही ना टेम्परेचरचा आणि प्रेशर, ऍब्सोल्यूट झिरो प्रेशरचा. बरोबर. ऍट दी सी लेवल, वेन दी मॉलिक्युलर मोमेंटम ऑफ द सिस्टम बिकम झिरो, आणि अंडर द व्हॅक्यूम कंडिशन. अंडर द व्हॅक्यूम कंडिशन म्हणजे काय, ऍटमॉस्फेरिक प्रेशरच्या खाली गेलं की व्हॅक्यूम सुरू होतो. म्हणजे ऍटमॉस्फेरिक प्रेशर 1 बार आहे, 1 × 10⁵ पास्कल अप्रॉक्सिमेट. इथे तुमचा ऍटमॉस्फेअर, याच्यापेक्षा थोडं जरी प्रेशर ड्रॉप झालं तरी आपण त्याला व्हॅक्यूम म्हणू शकतो. त्याला फक्त व्हॅक्यूम म्हणतात, ऍब्सोल्यूट व्हॅक्यूम म्हणत नाही, परफेक्ट व्हॅक्यूम म्हणत नाही. आपण प्रेशर पूर्ण झिरो करून टाकलं म्हणजे काय, सगळे पार्टिकल्स काढून घेतले, थोडे पार्टिकल काढले तर प्रेशर याच्यापेक्षा थोडं कमी होऊन जाईल. म्हणजे काय होईल, ते 1 × 10⁴ झालं समजा. तर हे काय, हे ऍटमॉस्फेअर पेक्षा कमी आहे, म्हणजे व्हॅक्यूमच आहे, पण हा ऍब्सोल्यूट व्हॅक्यूम नाहीये. सगळे मॉलिक्युल्स मी हळूहळू काढून घेतले सिस्टम मधून, तर देर इज नो मॉलिक्युल, सो देर इज नो प्रेशर. मग अशा सिच्युएशन मध्ये जर मॉलिक्युल नाहीये म्हणजे मास नाहीये, मास नाहीये म्हणजे त्याला व्हेलॉसिटी असण्याचा प्रश्नच नाही. म्हणजे हे प्रॉडक्ट नाही, हे नाही, ह्या प्रॉडक्टला काय म्हणतात, मोमेंटम. म्हणजे त्याच्याकडे मोमेंटमच नाही त्या सिस्टमकडे, म्हणजे त्याच्या मोमेंटम एक्सचेंज होण्याचा प्रश्नच येत नाही. सो वेन द मॉलिक्युलर मोमेंटम ऑफ द सिस्टम बिकम झिरो, मॉलिक्युलर मोमेंटम ऑफ द सिस्टम्स बिकम झिरो, म्हणजे तिथे मास पण नाही, तिथे पार्टिकलच नाही, त्याच्याकडे मास नाही, त्याच्याकडे व्हेलॉसिटी नाही, तिथे प्रेशर कुठून एक्झिट करते. मग अशा सिच्युएशनला प्रेशर काय असतं, झिरो असतं. म्हणून आन्सर काय आहे, वेन द मॉलिक्युलर मोमेंटम ऑफ द सिस्टम बिकम्स झिरो. ऍट सी लेवल तर आन्सर येणारच नाही, कारण की ऍट सी लेवल ऍटमॉस्फेरिक प्रेशर असणारच आहे. व्हॅक्यूम कंडिशन मध्ये जसं मी सांगितलं की व्हॅक्यूम मध्ये प्रेशर कमी असणार, पण ते कोणापेक्षा, ऍटमॉस्फेअर पेक्षा, पण झिरो नसेल असं नाहीये. ऍब्सोल्यूट झिरो म्हणजेच ऍब्सोल्यूट व्हॅक्यूम. मग आपण त्याला म्हणतो ऍब्सोल्यूट झिरो म्हणजे ऍब्सोल्यूट व्हॅक्यूम किंवा स्पेस. तिथे तुमचं काय असणार आहे, मॉलिक्युलर मोमेंटम नसणार आहे, म्हणजे त्याच्याकडे तिथे मास पण नसणार आहे, तिथे व्हेलॉसिटी पण नसणार आहे. मास नाही तर व्हेलॉसिटीचा प्रश्न येत नाही, म्हणजे मोमेंटम पण नसणार आहे. ठीक आहे. सो ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट आन्सर. हेच मी इथे लिहून दिलेलं आहे. ठीक आहे. द युनिट ऑफ एनर्जी इन एसआय युनिट. युनिट ऑफ एनर्जी एसआय सिस्टम मध्ये काय आपल्याला माहिती पाहिजे. दिस इज इन्फॉर्मेटिव्ह क्वेश्चन. जूल्स. तर आपल्याला इथे काय विचारलंय बघा, व्यवस्थित वाचा. आपल्याला युनिट ऑफ एनर्जी विचारलेला आहे, रेट नाही विचारलेला आहे. अमाऊंट ऑफ एनर्जी, अमाऊंटचं युनिट काय आहे, अमाऊंट आहे जूल मध्ये. इथे काय दिसतंय, जूल्स पर मीटर, जूल मीटर असं युनिट नाहीच आहे मे बी. वॅट युनिट ऑफ एनर्जी आहे, पण ते रेट ऑफ एनर्जी आहे, जूल्स पर मीटर नाही येणार. आता हे दोघांमध्ये आपल्याला कन्फ्युजन होऊ शकतं. लक्षात ठेवा, इथे विचारलेलं आहे एनर्जी. रेट ऑफ एनर्जी असेल, रेट ऑफ एनर्जी म्हणजे काय, रेट ऑफ चेंज ऑफ एनर्जी म्हणजे एनर्जी पर युनिट टाइम, चेंज ऑफ एनर्जी विथ रिस्पेक्ट टू टाइम. सो जूल्स पर सेकंड इज सेम ॲज वॅट. मग वॅट जर असेल तर ते रेट ऑफ युनिट ऑफ एनर्जी आहे, पण ते कुठली एनर्जी आहे,
म्हणजे रेट ऑफ एनर्जीचं युनिट आहे वॅट. आणि हे जे विचारलं हे जूल्स विचारलेलं आहे, हे अमाऊंट ऑफ एनर्जीचं आहे. सो आन्सर इज जूल्स, नॉट वॅट. ओके. युनिट ऑफ एनर्जी इज, आता याच्यात मी जूल्स जे आहे त्याला दुसऱ्या फॉर्म मध्ये कॅलरी मध्ये मोजता येतोय, ब्रिटिश थर्मल युनिट मध्ये मोजता येतोय, किलोवॅट आवर मध्ये पण मोजता येतं. किलोवॅट आवर बऱ्याच वेळा आपल्याला रेट वाटतो, तो किलोवॅट आवर आहे, तो युनिट हे अमाऊंटच आहे, रेट नाहीये. किलोवॅट आवर म्हणजे काय झालं बघा, आता किलो जूल्स पर सेकंद ना, इंटू आवर. मग इथे पण टाइम आहे, इथे पण टाइम आहे. टाइम टाइम काय होईल, याला जर 3600 टाकलं मी आवरला, एक आवर म्हणजे किती, एक आवर म्हणजे किती, 3600 सेकंड्स, 60 × 60. हा सेकंद सेकंद कॅन्सल झाला तर काय आला, 336 किलो जूल्स म्हणजे अमाऊंट झाली ना. म्हणजे ही काय झाली, जूल्स 3600 किलो जूल्स ना. मग जूल्स किती होतील, 3600 वरती 3 शून्य म्हणजे 3.6 इंटू 10⁶. 3.6 इंटू 10⁶ जूल्स इज व्हॉट, अमाऊंट ऑफ एनर्जी. इट इज नॉट रेट. दिसतो किलो वॅट, वॅट दिसला का आपल्याला वाटतं रेट आहे, फक्त वॅट नाही येतो, त्याच्यासोबत आवर पण जोडलेला आहे, म्हणजे टाइम टाइम कॅन्सल होणार आहे. ब्रिटिश थर्मल युनिट म्हणजे काय होतं, या टेबलचा अर्थ कसा आहे, 1 जूल इज इक्वल टू 1055 BTU. नंबर लक्षात राहील तर चांगली गोष्ट आहे. बघा, 1 वॅट इज इक्वल टू, आता 1 वॅट विचारलेलं आहे, बघा ऑप्शन्स काय, खूप सोपं आहे. न्यूटन मीटर पर सेकंद येणारच नाही, न्यूटन पर मिनिट नाही येणार, न्यूटन पर सेकंद काय 1 वॅट ना, हे पहिलंच आहे ना बाबा, असं काय होतं. न्यूटन मीटर पर सेकंद कसं येणार बघा, वरती न्यूटन मीटर आहे म्हणजे जूल्स ना. 1 जूल इज व्हॉट, जूल्स कशाला म्हणतो आपण, एका पर्टिक्युलर मासला एक युनिट डिस्टन्स ट्रॅव्हल करण्यासाठी लागलेली एनर्जी, एक्स डिस्टन्स ट्रॅव्हल करण्यासाठी लागलेली एनर्जी, फोर्स इंटू डिस्टन्स इज व्हॉट, वर्क ऑर एनर्जी, दॅट इज जूल्स. म्हणजेच काय, न्यूटन मीटर. एक न्यूटन फोर्स अप्लाय करून 1 मीटर डिस्टन्स ट्रॅव्हल करण्यासाठी लागलेली एनर्जी म्हणजे तुमची 1 जूल झाली. मग ही झाली जूल्स, आणि वॅट म्हणजे पर सेकंद असतं, न्यूटन मीटर पर सेकंद. सो ऑप्शन नंबर 1 इज द करेक्ट आन्सर. हे 1 न्यूटन मीटर पर सेकंद, 100 येणारच नाही, आणि न्यूटन मीटर पर सेकंद 100 नाही येणार. सो 1 वॅट इज 1 न्यूटन मीटर पर सेकंद. ओके, सेम लिहिलं इथे. नाउ 1 जूल इज इक्वल टू, जे मी आता मगाशी एक्सप्लेन केलं, 1 न्यूटन मीटर, बरोबर ना. 1 जूल इज हाऊ मच, 1 न्यूटन मीटर. कशाला म्हणतो आपण 1 जूल, हे मी त्या डायग्राम मध्ये आता दाखवलं तुम्हाला मगाशी. 1 न्यूटन फोर्स लावला, एक युनिट डिस्टन्स ट्रॅव्हल करण्यासाठी लागलेली एनर्जी म्हणजे काय असते, 1 जूल असते. म्हणजे ती किती झाली, 1 न्यूटन मीटर झाली. ठीक आहे. सो जूल इज व्हॉट, 1 म्हणजे एनर्जी इज इक्वल टू, वर्क इज इक्वल टू फोर्स इंटू डिस्टन्स, आणि 1 न्यूटन फोर्स लावला, 1 मीटर ट्रान्सफर झाला, तर ते असते 1 जूल्स. ठीक आहे. सो हिअर आन्सर इज, एज आय सेड, 1 जूल इज 1 न्यूटन मीटर. Next, the amount of heat required to raise the temperature of 1 kg of water through 1 degree Celsius. इथे 1 kg of आहे ना, ते ऑफ आहे. 1 kg of water through 1 degree Celsius is called as. आता हे खूप ट्रिकी क्वेश्चन आहे. बऱ्याच वेळा आपण ही डेफिनेशन जी आहे ती स्पेसिफिक हीट साठी वापरलेली असते. कशी डेफिनेशन असते, अमाउंट ऑफ हीट रिक्वायर्ड टू रेज द टेम्परेचर ऑफ 1 kg ऑफ वॉटर substance by 1 degree Celsius at a constant pressure is called as Cp, at constant volume is called as Cv. Specific heat at constant volume, specific heat at constant pressure. ही डेफिनेशन आणि ही डेफिनेशन आपल्याला सारखीच वाटते, पण तिथे म्हणलेलं आहे specific heat of a substance is the amount of heat required to raise the 1 degree of temperature by 1 degree Celsius of any substance at constant pressure or constant volume असं म्हणलेलं असेल तर आपले आन्सर्स येतात स्पेसिफिक हीट ऑर कॉन्स्टंट व्हॉल्यूम ऑर स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट प्रेशर. इथे मुळात ॲट काही दिलेलंच नाही, ॲट व्हॉट प्रेशर ऑर व्हॉल्यूम ते दिलेलं नाहीये, आणि इथे फक्त पर्टिक्युलरली वॉटरसाठी म्हणलेलं आहे. तर ही गोष्ट जी आहे ही ऍक्च्युअली किलो कॅलरीची डेफिनेशन आहे. हे बऱ्याच वेळा आपल्याला माहित नसतं म्हणून हा क्वेश्चन मुद्दाम टाकलाय. ही डेफिनेशनच किलो कॅलरीची आहे. आपल्याला कॅलरीज आपण ऐकलं असेल आपल्या पॅकेटवर, बऱ्याचशा फूड पॅकेट्सवरती लिहिलेलं असतं की इतके कॅलरीज, बरोबर ना. तर किलो कॅलरीची डेफिनेशन जी आहे ती काय सांगते की 1 केजी वॉटर घेतलं मी,
त्याचं टेम्परेचर 1 डिग्री सेल्सिअसने वाढवण्यासाठी लागलेली एनर्जी म्हणजे किती असते? 1 किलो कॅलरी असते. ओके, सो दिस इज द डेफिनेशन ऑफ किलो कॅलरी. दिस इज नॉट स्पेसिफिक हीट ॲट कॉन्स्टंट व्हॉल्यूम ऑर प्रेशर, कारण की तसं मेन्शन पण नाही कुठल्या प्रेशरला कुठल्या व्हॉल्यूमला. तर ते कॉमन सेन्स वापरला तरी पण तुम्हाला कळेल की ए आणि बी येणार नाही. ठीक आहे, सो आता याच्यात एक अजून एक थोडं व्यवस्थित काळजीपूर्वक बघा. किलो कॅलरी जे असतं, जे आपण असं लिहितो जनरली, ते अशा पण पद्धतीत लिहिलेलं असतं. तुमच्या फूड पॅकेट्सवरती जर तुम्ही बघितलं तर कॅलरीचा सी कॅपिटल काढला मी, कॅलोरी सी जर कॅपिटल काढला तर ऍक्च्युली तो 1 किलो कॅलरी असतो. आणि कॅलरीचा जर सी छोटा ठेवला मी, तर तो 1 कॅलरी असतो. म्हणजे हे काय झाले, 1 किलो कॅलरी म्हणजे हे झालं 1000 कॅलरीज. आणि कॅलरीचा जर मी सी छोटा काढला तर तो 1 कॅलरीज असतो. हा डिफरन्स आपल्याला माहिती पाहिजे. बऱ्याच वेळा के वापरत नाहीत. कॅपिटल की सी काढलेला असतो, तो ऍक्च्युली किलो कॅलरीज असतो, म्हणजे 1000 कॅलरीज असतात. ठीक आहे, हे थोडं व्यवस्थित बघा. नेक्स्ट, a sequence of processes in which the initial and final states of a system are identical. सिक्वेन्स ऑफ प्रोसेसेस, नंबर ऑफ प्रोसेसेस परफॉर्म केल्या, 1 to 2 केली, सिक्वेन्स ऑफ प्रोसेसेस 2 to 3 केली, सिक्वेन्स ऑफ प्रोसेस तिसरी पण प्रोसेस केली 3 to 4, आणि चौथी पण प्रोसेस केली 4 to 1, आणि परत मी इनिशियल आणि फायनल स्टेट सारख्या घडवून आणल्या. तर याला काय म्हणतात? त्याला काय म्हणतात? थर्मोडायनामिक सिस्टम नाही म्हणणार, सायकल म्हणणार. प्रोसेस नाही, 3 प्रोसेस होतात, 3 4 2, लॉ नाहीये, हे नाही येणार, हे नाही येणार, काय येईल? थर्मोडायनामिक सायकल. किती प्रोसेस पाहिजे? कमीत कमी 2 प्रोसेस पाहिजे. सायकल घडवून आणण्यासाठी कमीत कमी एक प्रोसेसने इथपर्यंत आलो, परत येण्यासाठी मला 2 प्रोसेस लागतीलच. सो मिनिमम 2 प्रोसेसेस आर रिक्वायर्ड टू परफॉर्म ए थर्मोडायनामिक सायकल. जसं रँकाईन सायकलचं एक्झाम्पल दिलंय मी इथे. काय होतंय, वॉटरला आपण ॲटमॉस्फेरिक वॉटरला पंप केलं, त्याचं प्रेशर वाढवलं, हीट ऍड करून टेम्परेचर वाढवलं आणि स्टीम मध्ये कन्वर्ट केलं. टेम्परेचर ड्रॉप करून एन्थाल्पी एक्सट्रॅक्ट करून वर्क प्रोड्यूस केलं, लो प्रेशर लो टेम्परेचर स्टीम मिळाली, तिला कंडेन्सर मध्ये हीट रिजेक्ट करून परत ते ॲटमॉस्फेरिक वॉटर परत घेऊन आलो, सेम प्रेशर सेम टेम्परेचर. सो इनिशियल स्टेट इज आयडेंटिकल विथ द फायनल स्टेट. So that is a thermodynamic cycle. Okay. A series of operations which restore the initial condition is known as. मुद्दाम हा क्वेश्चन टाकलाय, असं वाटतोय सोपा, मागची डेफिनेशन आणि डेफिनेशन सारखीच आहे, पण ऑप्शन बघा काय दिलेत. A series of operations which restore the initial and condition and final condition. इनिशियल कंडिशन रिस्टोर केली जाते, अशाला आपण थर्मोडायनामिक सायकल म्हणतो. पहिला ऑप्शन बघा, रिव्हर्सिबल, इथे पण सायकल आहे. इरिव्हर्सिबल, इथे पण सायकल आहे. थर्मोडायनामिक सायकल, नन ऑफ द अबव. हे येणार नाही, यांच्यापैकीच आन्सर आहे. ज्याच्यातला आन्सर आपल्याला माहिती आहे थर्मोडायनामिक सायकल आहे. हे दोघं आन्सर का नाही घ्यायचे? कारण की ती सायकल रिव्हर्सिबल आहे की ती इरिव्हर्सिबल आहे, याच्यासाठी एक्स्ट्रा इन्फॉर्मेशन द्यावी लागेल, जी की क्वेश्चन मध्ये दिलेली नाहीये. म्हणून आपण ते ऑप्शन ठरवू शकणार नाही, जरी त्या सायकल असल्या, बरोबर ना. पण दिलेली सायकल जी आहे ती इरिव्हर्सिबल आहे की रिव्हर्सिबल आहे याची इन्फॉर्मेशन स्टेटमेंटमध्ये कुठेच नाही. म्हणून आपण ऑप्शन सी हा फायनल असणार आहे. ठीक आहे, सिरीज ऑफ ऑपरेशन्स विच रिस्टोर, जसं मी आता म्हटलो की ऑप्शन सी इज द फायनल आन्सर. कंडिशन फॉर द रिव्हर्सिबिलिटी ऑफ द प्रोसेस इज. आता रिव्हर्सिबिलिटी म्हणजे काय? एखादी प्रोसेस 1 to 2 परफॉर्म झाली, प्रॅक्टिकली झाली, आता तिच्यात बराचसा लॉस झालेला आहे, त्याला आपण रिव्हर्स करायचं ठरवलं तर आपण इनिशियल पोझिशनला येऊ शकतो. जसं मी कॉम्प्रेशन केलं 1 to 2, या पाथने गेलो. आता मला इनिशियल स्टेटला जर जायचं असेल तर मी एक्झॅक्ट सिमिलर पाथ फॉलो करून त्याच सिस्टमला वापरून परत नाही जाऊ शकत प्रॅक्टिकली. म्हणून प्रॅक्टिकली ज्या प्रोसेस असतात त्या इरिव्हर्सिबल असतात. म्हणजे काय, की ती एकदा एका पाथने परफॉर्म झाली तर तुम्ही रिटर्न त्या पाथने नाही येऊ शकणार. रिटर्न तुम्ही इकडनं या, इकडनं या, इकडनं या, तुम्ही येऊ शकतात, पण त्या एक्झॅक्ट पाथला फॉलो करून तीच सिस्टम वापरून इमिजिएट आपण ते नाही करू शकत. म्हणून 1 to 2 ही इरिव्हर्सिबल आहे, म्हणजे ती रिव्हर्स नाही होऊ शकत, म्हणून त्याला म्हणतात इरिव्हर्सिबल. मग प्रॅक्टिकली सगळ्या प्रोसेसेस काय असतात? इरिव्हर्सिबल असतात, म्हणजे त्यांच्यात लॉस असतो. आणि रिव्हर्सिबल जी प्रोसेस असते ती थेरॉटिकल आहे, रिव्हर्सिबल आहे, इमॅजिनरी आहे. म्हणजे अशी प्रोसेस जी 1 to 2 जर मी इकडनं गेलो असेल तर मी 2 to 1 पण परफॉर्म करू शकतो. परफॉर्म करायची का नाही करायची तो प्रश्न नाही. जर केली तर ती ह्याच पाथला फॉलो करून जर जात असेल तर 1 to 2 काय असणार आहे? रिव्हर्सिबल असणार, जे की प्रॅक्टिकली पॉसिबल नाहीये. सो ऑल दी प्रोसेस
processes in the universe are irreversible. रिव्हर्सिबल इज अ आयडियल प्रोसेस, इज अ थेरॉटिकल प्रोसेस, इन्फायनाइटली स्लो प्रोसेस. ह्याचं एक्झाम्पल मी दिलेलं आहे क्लासमध्ये. आपण एक पिस्टन घेतलं होतं, त्याच्यावरती स्मॉल नंबर ऑफ पार्टिकल्स ठेवले होते आणि एक एक पार्टिकल आपण हळूहळू उचलला तर पिस्टन एक्सपांड होईल, ते आपण बघितलं होतं. दॅट इज अ वे वी ट्राय टू परफॉर्म द रिव्हर्सिबल इन्फायनाइटली स्लो प्रोसेस. आता हा प्रश्न काय बघा, कंडिशन फॉर द रिव्हर्सिबिलिटी ऑफ द प्रोसेस. रिव्हर्सिबिलिटीसाठी कंडिशन काय आहे? प्रेशर अँड टेम्परेचर नियरली इक्वल टू द सराउंडिंग, प्रोसेसेस मस्ट बी एक्स्ट्रीमली स्लो, इंजिन पार्ट्स फ्रिक्शन फ्री अँड देअर शुड बी नो एनर्जी लॉस. जर मला रिव्हर्सिबल प्रोसेस घडवून आणायची असेल तर काय, प्रेशर अँड टेम्परेचर नियरली इक्वल टू सराउंडिंग, सराउंडिंग आणि त्याच्यात टेम्परेचर डिफरन्स नको, म्हणजे हीट एक्सचेंज होणार नाही. प्रोसेसेस मस्ट बी एक्स्ट्रीमली स्लो, एकदम स्लो झाली पाहिजे तरच ती कॉजिस्टॅटिक राहील, तरच ती इक्विलिब्रियम मध्ये राहील, तरच ती रिव्हर्सिबल होऊ शकेल. फ्रिक्शन फ्री असली पाहिजे, त्यात कुठला फ्रिक्शनचा लॉस नाही पाहिजे, कुठला दुसरा एनर्जी लॉस नाही पाहिजे, तर ती काय होऊ शकते, रिव्हर्सिबल होऊ शकते. आपल्याला विचारलं काय, रिव्हर्सिबलच, म्हणजे हे सगळं व्हायला पाहिजे, म्हणजे ऑल ऑफ द अबव्ह आन्सर. रिव्हर्सिबल प्रोसेस जर व्हायची असेल, या सगळ्या गोष्टी जुळून यायला पाहिजेत, तरच ते रिव्हर्सिबल होतात. ते प्रॅक्टिकली पॉसिबल नाही. ऑप्शन इज डी. नेक्स्ट इज अकॉर्डिंग टू द कायनेटिक थिअरी ऑफ हीट, कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस ऑर हीट म्हणून आपण, टेम्परेचर शुड राइज ड्युरिंग द बॉइलिंग, टेम्परेचर शुड फॉल ड्युरिंग द फ्रीजिंग, at low temperature all the bodies are solid, at absolute zero there is no vibration of molecules. आता याच्यात विचारलंय की कायनेटिक थिअरी ऑफ हीट काय सांगते. at absolute zero there is no vibration of molecules. अकॉर्डिंग टू कायनेटिक थिअरी ऑफ हीट at absolute zero. आता इथे काय समजायचं, आता हे सगळं टेम्परेचर विषयी चाललंय, अपूर्ण ऍक्च्युअली इनकरेक्ट आहे. ऑप्शन प्रॉपर पाहिजे, इथे टेम्परेचर पाहिजे. जे आपण या पहिल्या 3 मध्ये ऑप्शन मध्ये टेम्परेचर आहे म्हणून आपण अज्युम करतोय की ते टेम्परेचर आहे, पण ऍक्च्युअली शब्द तिथे टेम्परेचर पाहिजे मेन्शन केलेला. ऍट ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचर देर इज नो व्हायब्रेशन ऑफ मॉलिक्युल्स. मॉलिक्युल्स ऍब्सोल्यूट झिरो टेम्परेचरला मूव्ह होऊ शकत नाही, कारण त्यांच्याकडे एनर्जीच नाहीये. त्यालाच आपण काय म्हणतो, हीच ऍक्च्युअली कायनेटिक थिअरी ऑफ हीट आहे. सो ऑप्शन डी इज द करेक्ट. आता कायनेटिक थिअरी ऑफ हीटचा लो टेम्परेचर बॉडीज आर ऑल सॉलिड असं काही होऊ शकत नाही, ते प्रॅक्टिकल तर नाहीच तसं काही. टेम्परेचर शुड फॉल ड्युरिंग द फ्रीजिंग, ड्युरिंग फ्रीजिंग टेम्परेचर फॉलच होत नाही मुळात, म्हणजे हे पण आन्सर इनकरेक्ट आहे. टेम्परेचर शुड राईज ड्युरिंग बॉइलिंग, बॉइलिंगच्या वेळेस पण टेम्परेचर चेंज होत नाही, वाढत नाही, म्हणजे हे पण करेक्ट नाही. म्हणजे ऑप्शन डी. तुम्हाला जरी कायनेटिक थिअरी ऑफ गॅसेस माहित नसेल तर तुम्ही हे पहिले 3 ऑप्शन हा टेक्निकली इनकरेक्ट, ते होऊच शकत नाही, म्हणजे ते येणारच नाही. सो ऑप्शन डी इज द करेक्ट आन्सर. ठीक आहे. नेक्स्ट, सिस्टम कंप्राइजिंग अ सिंगल केमिकल कॉम्पोजिशन हॅव्हिंग सिंगल फेज इज कॉल्ड एज होमोजिनियस. तर सिंगल केमिकल कॉम्पोजिशन म्हणजे वॉटर घेतला, हा, आणि त्याच्यात काय म्हणतो, सिंगल फेज म्हणजे लिक्विड फॉर्म मध्ये घेतलं, लिक्विड वॉटर. आता लिक्विड वॉटर जर एकच सबस्टन्स आहे पूर्ण सिस्टम मध्ये, दुसरं काहीच नाहीये, तर तो होमोजिनियसली डिस्ट्रीब्यूट होणार आहे, म्हणजे होमोजिनियस असणार आहे. किंवा मी वॉटर घेतलं पण त्याचा वेपर फॉर्म घेतला, वॉटर वेपर म्हणजे स्टीम, पूर्ण सिस्टम मध्ये एकच फेज आहे आणि स्टीम आहे, तर काय होईल, ती युनिफॉर्म डिस्ट्रीब्यूट होऊन जाईल ना. सो इट विल बी होमोजिनियस सिस्टम. क्लोज सिस्टम बनता क्लोज असली पाहिजे असं काही नाही. होमोजिनियस सिस्टम, हा होमोजिनियस असणार आहे, आयसोलेटेड तर राहणारच नाही ती, हेट्रोजिनियस नाही राहणार, कारण की त्याच्यात 2 सबस्टन्स नाहीच आहेत, दोघांचा फेज वेगळा नाहीये, सो आयसोलेशन नाही त्याच्यात वेगळं, हे येणार नाही. सो इट इज अ होमोजिनियस सिस्टम. ओके. होमोजिनियस सिस्टम काय असते, ज्याच्यात 2 फेज असले तरी चालतात, पण मग ते दोघं युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड असले पाहिजे. 2 वेगळे केमिकल कॉम्पोजिशन असले तरी चालतात, पण ते पण युनिफॉर्मली डिस्ट्रीब्युटेड असले पाहिजे. आणि सिंगल फेज असेल आणि सिंगल केमिकल कॉम्पोजिशन असेल तर ते होमोजिनियस असणारच आहे. हा, पण एकच केमिकल कॉम्पोजिशन जसं वॉटर आणि वॉटर वेपर यांचं मिक्सचर होमोजिनियस नसणार आहे. लेट्स से इफ यू आस्क दॅट देर इज अ वॉटर अँड वॉटर वेपर इन अ कंटेनर, इज इट होमोजिनियस, असा एमसीक्यू आला, इज अ होमोजिनियस सिस्टम, नो, दिस इज हेट्रोजिनियस सिस्टम, कारण की वॉटर आणि वेपर हे दोघं वेगवेगळ्या फॉर्म मध्ये आहेत, वेगळ्या फेज मध्ये आहेत, आणि दोघं आयसोलेटेड आहेत, दोघं डिफरंट रिजन ऑक्युपाय करतायत, इथे डेन्सिटी वेगळी, इथे डेन्सिटी वेगळी, म्हणजे होमोजिनियस नाहीये. ओके. इन अन इरिव्हर्सिबल प्रोसेस देर इज ए, आता इरिव्हर्सिबल विचारलंय, जे रिव्हर्स होऊ शकत नाही, म्हणजे ऍक्च्युअल प्रोसेस. इरिव्हर्सिबल म्हणजे काय, मग ऍक्च्युअल, असं कन्फ्युजन होतं ना, रिव्हर्सिबल इरिव्हर्सिबल, त्याच्या खाली एक वर्ड ऍड करायचा. रिव्हर्सिबल लिहिलं असेल तिथे लिहायचं थेरॉटिकल, आयडियल. जिथे इरिव्हर्सिबल असेल तिथे लिहायचं ऍक्च्युअल, प्रॅक्टिकल. आता प्रॅक्टिकल प्रोसेसमध्ये काय होतं बघा, लॉस ऑफ हीट होते का, हो होते. नो लॉस ऑफ हीट नाही, प्रॅक्टिकल प्रोसेसमध्ये लॉस ऑफ हीट होणार नाही असं होणार नाही. सो दिस इज नॉट पॉसिबल.
गेन ऑफ हीट होईलच असं नाहीये, कंपल्शन नाहीये. दिस इज ऑल्सो नॉट करेक्ट. नो गेन ऑफ हीट हे पण कंपल्शन नाहीये. हा, पण लॉस ऑफ हीट तर 100% होणार आहे. अशी कुठलीच प्रोसेस नाही जिथे हीट जनरेट होते ती लॉस नाही होणार. बरोबर ना? जिथे जिथे हीट टेम्परेचर वाढलं तर हीट लॉस होणारच सराउंडिंगला. आयसोलेटेड आपण करू शकत नाही. म्हणजे ऑप्शन इज ए. Whenever there is actual process, there will be loss of heat. Okay, that is option A. The main cause of the irreversibility is. The main irreversibility म्हणजे काय सांगा आता? ऍक्च्युअल ना, प्रॅक्टिकल. ऍक्च्युअल प्रोसेसमध्ये इरिव्हर्सिबिलिटी ज्या असतात त्या काय होतात त्याच्यात? मेकॅनिकल अँड फ्लुइड फ्रिक्शन असतं त्याच्यात. अनरिस्ट्रिक्टेड एक्सपान्शन असतं त्याच्यात. हीट ट्रान्सफर विथ द फायनाइट टेम्परेचर डिफरन्स. हो, हीट ट्रान्सफर होऊन जातं किती पण प्रयत्न करा. म्हणजे हे पण होतंय, हे पण होतंय. याच्याविषयी निर्णय घेता येत नाही ना, तर कॉमन सेन्स वापरायचा. दोघं जर शुअरली आहे तर हे पण असणारच आहे. म्हणजे ऑल ऑफ द अबव. अनरिस्ट्रिक्टेड एक्सपान्शन म्हणजे काय असतं की फ्री एक्सपान्शन म्हणतात त्याला, जे की प्रॅक्टिकली पॉसिबल नाही. ठीक आहे. मग ए बी सी दोघं येतात म्हणजे ऑप्शन काय आला तुमचा? डी आला. दीज आर द कॉजेस ऑफ irreversibility. All of the above. Now the I think last question. Select the correct statement. Absolute. आता हा प्रश्न AMVI 2002 ला आलेला आहे. हा फ्लुइड मेकॅनिक्स मध्ये पण हा टॉपिक झालेला आहे आपला आणि इकडे पण आपण त्याला बघू शकतो. दोघीकडे हा क्वेश्चन आहे ऍप्लिकेबल. काय म्हणतो तो ऍब्सोल्यूट. आता हे प्रेशर स्केल विषयी आहे. प्रेशर स्केल मी 2 मिनिटात एक्सप्लेन करतो आणि मग आपण पुढे जाऊ. प्रेशर काय असतं की ऍब्सोल्यूट झिरो. हे बघून घ्या आधी, म्हणजे त्याचा आन्सर देता येईल. ऍब्सोल्यूट झिरो पासून तुम्ही ऍटमॉस्फिअर पर्यंत येतात. बरोबर. आणि याच्यावरती मोजलेलं जे प्रेशर असतं ते गेज प्रेशर असतं. याच्या रिलेटिव्हली जे मोजतो आपण ते काय असतं? गेज. मग जर मला गेज काढायचं असेल, हे झालं गेज प्रेशर ना, ऍब्सोल्यूट गेज, ऍब्सोल्यूट प्रेशर. हे झालं टोटल प्रेशर. आता हे ऍब्सोल्यूट प्रेशर झालं आणि ऍब्सोल्यूट झिरो झालं. टोटल प्रेशर जर मला काढायचं असेल तर ऍब्सोल्यूट प्रेशर काय येणार? पी ऍब्सोल्यूट टोटल प्रेशर ऑफ द सिस्टम. या सिस्टमचं ऍब्सोल्यूट प्रेशर काय येणार? ऍटमॉस्फिअर प्लस गेज. ऍटमॉस्फिअर प्लस गेज. ऍब्सोल्यूट पॉझिटिव्ह प्रेशर असेल तर. मायनस असेल तर इथून खाली जाणार म्हणजे ऍटमॉस्फिअर मायनस गेज असं आपण लिहू शकतो. आता ह्याच्यात हे आपल्याला इथे ऑप्शन मॅच करायचे बघा. ऍब्सोल्यूट प्रेशर इज इक्वल टू गेज प्रेशर, गेज प्रेशर मायनस ऍटमॉस्फिअर. गेज प्रेशर मायनस ऍटमॉस्फिअर. एट ऑल नॉट पॉसिबल. गेज प्रेशर इज इक्वल टू ऍब्सोल्यूट प्रेशर मायनस ऍटमॉस्फिअर म्हणजे हे इकडे पाठवणार. गेज प्रेशर इज ऍब्सोल्यूट प्रेशर मायनस ऍटमॉस्फिअर म्हणजे हे पॉसिबल आहे. इथे थांबायचं नाही, सगळे ऑप्शन चेक करा. ऍब्सोल्यूट प्रेशर इज इक्वल टू ऍटमॉस्फेरिक प्रेशर प्लस व्हॅक्युम प्रेशर. प्लस व्हॅक्युम होणार नाही, व्हॅक्युम मायनस असतं जर करायचं असेल तर, म्हणजे हे पण येणार नाही. गेज प्रेशर इज इक्वल टू ऍटमॉस्फेरिक प्रेशर प्लस व्हॅक्युम प्रेशर. आता व्हॅक्युम प्रेशर आणि गेज प्रेशर या दोघ्या गोष्टी सेमच आहेत ना. एकाच इक्वेशन मध्ये त्या कशा येतील? इथे ऍब्सोल्यूट प्रेशर नाहीच आहे, हे इक्वेशन तर व्हॅलिडच नाही. सो आन्सर इज गेज प्रेशर इज इक्वल टू ऍब्सोल्यूट मायनस ऍटमॉस्फिअरिक. ठीक आहे. तर हे असे जे क्वेश्चन असतात, मी जसं म्हणलं की स्केल आधी तुम्ही तयार करा. बेसिक स्केल बघून घ्या, तिचा इक्वेशन लिहा आणि ते इक्वेशन इथे मॅच करा. जर तसं नाही केलं तर बऱ्याच वेळा कन्फ्युजन होतं आणि काही मध्ये आपण चुकीचं आन्सर टेस्ट हे करतो. ठीक आहे. सो दिस वॉज ऑल अबाउट टुडेज सेशन. आय होप यू एन्जॉयड दिस सेशन. थोडं मोठं झालं, आय थिंक 50-55 मिनिटाच्या वरती झालंय मे बी. Still, we have tried all the variety of MCQs on the basic definitions. Similarly, there will be upcoming sessions ज्याच्यात आपण बघणार जसं फर्स्ट लॉ असेल, सेकंड लॉ असेल, याच्यावरचे जे MCQs आहेत ते आपण पुढच्या सेशन मध्ये बघणार आहोत. ठीक आहे. सेशन कंप्लीट केल्यानंतर MCQs कंप्लीट करा आणि मग पुढे जा. नंतर मग सेक्शनल युनिट टेस्ट, सेक्शनल ज्या टेस्ट आहेत त्या अटेम्प्ट करा आणि नंतर मग फायनल तुम्ही फुल लेंथ टेस्ट अटेम्प्ट करू शकता. ठीक आहे. See you in the next lecture. Take care. Good day. Bye bye.